8वा दिवस महागौरीचा, निरागसता आणि शुद्धतेचा, पूजन तिचे करता रंग बदलेल आयुष्याचा. नमस्कार. स्मार्ट सोलापूरकर आयोजित नवरात्र विशेष स्मार्ट वुमन या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट. हुमा गिफ्ट हे मल्टीब्रँड मोबाईल शोर असून गेली 18 वर्ष सोलापुरात म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे ग्राहकांना सेवा देतात. आपले दुसरे प्रायोजक आहेत सत्यम नॅचरल कोल्ड प्रेस्ड ऑइल. पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीनं लाकडी घाण्यावर शुद्ध तेल काढलं जातं. हे आरोग्यदायी तेल आता सोलापुरात उपलब्ध करून दिलं आहे सत्यम नॅचरल याने. यामध्ये शेंगा तेल, सूर्यफूल तेल, करडई, अक्रोड, मोहरी, तीळ या तेलांचा समावेश आहे. यासाठी तुम्ही पूर्व मंगळवार पेठ, भुसार गली येथे भेट देऊ शकता. आज आपल्या स्मार्ट वुमन आहेत निवृत्त मुख्याध्यापिका सेवा सदन शाळेच्या शीला पत्की मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्व रसिकांना नमस्कार. सर्वात आधी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही आणि सगळ्या रसिक प्रेक्षक जे पाहत आहेत त्यांना सुद्धा नवरात्रीच्या आणि उद्या येणाऱ्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल स्वतःविषयी? मी शीला पत्की, निम्म्याहून अधिक सोलापूर मला ओळखतोय. त्याचं कारण 30-32 वर्ष माझी सेवा सदन हायस्कूलमध्ये नोकरी झालेली आहे आणि तिथला परिवारच खरं म्हणजे खूप मोठा आहे. त्याशिवाय मी वडिलांबरोबर नकलांचा एक कार्यक्रम करत असे. बर. त्यामुळं ती एक पिढी म्हणजे ती आता पिढी कमी होत चाललेली आहे, पण ती पिढी सुद्धा वडिलांना ओळखते, त्यामुळं मलाही ओळखते. मी सेवा सदन हायस्कूलमधून शिक्षण घेतलं, दयानंद महाविद्यालयामधून घेतलं आणि बरीच स्थित्यंतर करत करत मग सेवा सदनमधून निवृत्त झालेली आहे. आता मधला प्रवास आता आपण सांगणारच आहोत. शाळेतील काही आठवणी तुमच्या? सेवा सदन मध्ये मी जाण्यापूर्वी मी 1 नंबर शाळेत होते. म्हणजे म्युन्सिपाल्टीची शाळा होती ती आणि अगदी घराजवळ, साधारणपणे घराजवळच्या शाळेत मुलांना घालायचा हा ट्रेंड होता. त्यामुळे मी तिकडेच होते 1 वर्षभर. पण तिकडे काही कारणानं मला काही ते शाळा पटली नाही. म्हणजे विनाकारण मला एकदा शिक्षा झाली आणि मला काही ते आवडलं नाही. मी म्हटलं वडिलांना मी जाणार नाही, माझं काही गुन्हा नसताना मला शिक्षा झालेली, अशा शाळेत मला जायचं नाही, मी शिकणारच नाही म्हणून सांगितलं. मग वडिलांनी सांगितलं की ठीक आहे, आता 1-2-3 महिने राहिलेत तेवढे पूर्ण कर आणि मग आपण तुला सेवा सदनला घालू. आणि आसपासचे सगळे विद्यार्थिनी त्या काळात सेवा सदन मध्येच जात होत्या. पलीकडच्या बाजूला श्राविक आश्रम, आम्ही जिथे राहत होतो तिकडून. त्यामुळे मुलींच्या या शाळा नावा रूपाला आलेल्या होत्या आणि त्यावेळेला सुरक्षेचा प्रश्न नव्हता, पण चांगल्या शाळा म्हणून मुलीला तिकडेच घातलं जायचं. आणि त्यामुळे मलाही नंतर माझ्या मोठ्या बहिणी तिकडेच होत्या. त्यामुळे 2री पासून मी सेवा सदन प्राथमिक शाळेमध्ये रुजू झाले आणि एकूण संपूर्ण सेवा सदनचा कालखंड माझा 44 वर्षाचा आहे. 44 वर्ष मी आयुष्यातली सेवा सदनच्या प्रांगणात 11 ते 5:30 अशी काढलेले, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक असेल, पण तेवढा वेळ माझा सेवा सदन मध्ये गेलाय. खूप ऋणानुबंध जोडले. म्हणजे माझ्या घरापेक्षा मी सेवा सदन मध्ये जास्त वाढले असं म्हणलं तर ते अवघड तुमचं माहेरच आहे एकंदरीत ते. हो, अगदी म्हणजे आता खरं अर्थानं म्हणलं तर माझं ते माहेर म्हणलं तर मग ते सेवा सदन आहे आणि माझा सेवा सदन वरती निरातिशय जीव आहे. सेवा सदन साठी काही असं जे म्हणतो ना आपण आता जी पिढी म्हणते तुमच्यासाठी काय, तसं माझं ते सेवा सदनसाठी आहे. आणि तिकडून आम्ही घडलोत. सगळं जे काही शिस्त, हुशारी किंवा रसिकता सगळं जे काही आलं ते सेवा सदन मधले जे चांगले शिक्षक होते, खूप चांगला स्टाफ होता त्यावेळेला, अगदी प्राथमिक पासून. आणि मुळात माझी वृत्ती घेण्याची होती. या समोर जे जे काही दिसतं आहे ते आपण घ्यावं आणि नंतर पुढे जाऊन ते सगळं सांगावं, असं झालं. त्यामुळे मग ते घेतलं गेलं आणि अगदी 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये ज्या ज्या शिक्षकांनी शिकवलं ते सुद्धा माझ्या अजूनही चांगलं स्मरणात. आपण चांगले गुण त्यांच्याकडनं घेतले. विद्यार्थी म्हणून कसं असावं हे काही जी शिस्त. आणि त्यानंतर मग हायस्कूलला जेव्हा आलो 5वी पासून, नानासाहेब पाठक तिथे मुख्याध्यापक होते, सेवा सदनचे ते सचिव होते म्हणजे संस्थेचे. आणि नाना पाठकांची शिस्त खूप होती आणि त्यांना एक विजन होतं. म्हणजे आत्ता हे कळतंय आम्हाला की त्यांना खूप दृष्टी होती की पुढे जाऊन शाळा कशी डेव्हलप करावी, प्रशासन कसं असावं, यासाठी त्यांना खूप छान दृष्टी होती आणि ते नकळत आमच्यापर्यंत पोचायचं.
म्हणजे त्यांच्या दृष्टीविषयी सांगायचं झालं तर एकदा मुलांना किती दाखवावं यासाठी त्यांची प्रचंड धडपड असायची. म्हणजे बाहेर जे जी कोणी लोक यायचे मोठी माणसं शहरामध्ये ती आमच्या शाळेत आलीच पाहिजे. त्यांना घेऊन या नाटकाचं कोणी आलं, व्याख्याते कोणी आले, प्रसिद्ध व्यक्ती कोणी आल्या, कवयित्री कोणी आल्या की ते आमच्या शाळेत यायच्या. आणि त्या निमित्तानं त्यांची ओळख, त्यांचं म्हणजे त्यांच्यासारखं आपण काहीतरी व्हावं अशा ज्या इच्छा निर्माण होत्या त्या सगळ्या इच्छा त्याच्या सेवा साधनमुळे निर्माण झाल्या. म्हणजे गदी माडगूळकर, त्याच्यानंतर बाबूजी यांना सेवा साधनमुळे आम्हाला खूप जवळून बघतात. अशी खूप मोठी माणसं, शंकर पाटील त्यावेळेला आले होते, खूप दमा मिरासदार आले होते, अशी खूप मोठी माणसं आम्ही सेवा सदनमध्ये ऐकली, पाहिली. त्यांना पाहत पाहत मोठे झालो. अगदी हीच नव्हे तर एकदा रस्त्यावरती आमच्या नानांना डोंबऱ्याचा खेळ दिसला. तर मुलींना डोंबऱ्याचा खेळ सगळ्यांना बघायला मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी ग्राउंडवरती मोठा कार्यक्रमच ठेवला डोंबऱ्याचा. मला वाटतं त्या काळात कुठल्याही शाळेत डोंबऱ्याचा खेळ आणून मुलांना दाखवण्याची पद्धत नव्हती, पण ती नानाने सुरू केली. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींचा, या लोककलांचा, या सगळ्या च्या काही कसरती वगैरे असतील त्यांचा परिचय करून दिला पाहिजे. म्हणजे शिक्षणाबरोबरच इतर घटक, म्हणजे हे नंतर आत्ता आला. म्हणजे आम्ही जेव्हा शिकवायला लागलो तेव्हा बाहेरचं शिक्षण वगैरे आलं, पण त्या काळात आमच्या शाळेमध्ये हे सगळं होतं आणि त्यामुळं आम्ही खूप प्रगल्भ झालो. शिक्षक पण फार चांगले होते. आम्हाला देवबाई ज्या होत्या त्यांनी त्या खूप छान नाटकं बसवायच्या, चांगले डान्स बसवणारे शिक्षक होते. माझा अर्थात डान्सकडे वगैरे काही कल नव्हता, पण कल होता. हा, मला अभिनयाकडे कल होता, कारण मी मुळातच घरामधून नकलांचे कार्यक्रम बघत बघत मोठे झाले. बाबा करायचे ना. हा, वडील माझे नकलाकार पत्की म्हणून प्रसिद्ध होते. आमचा 9 तासाचा एकूण कार्यक्रम होता. म्हणजे आता तुम्ही हवा येऊ द्या वगैरे जो बघताय त्याच्यामधली जी प्रहसन आहेत चांगली, त्याच्यामधून खूप मेसेजेस जातात असं नाहीये, पण आमच्या कार्यक्रमामधून चांगले मेसेजेस जायचे. आणि दरवर्षी नवीन लिखाण असायचं. वडील स्वतः ते लिखाण करायचे. म्हणजे मला आठवतंय चोरांचे संमेलन ही आमची नक्कल होती. त्यामध्ये जयप्रकाश नारायणांनी जेव्हा दरोडेखोरांना म्हणजे या ठिकाणी शरण आणलं, ती सगळी पार्श्वभूमी घेऊन ती नक्कल लिहिलेली. किंवा हरिजन मंदिर प्रवेश ही जी काही नक्कल किंवा हे जे प्रहसन होतं ते साने गुरुजींच्या उपोषणानंतर पांडुरंग खुला झाला सर्वांसाठी पंढरपूरचा, तेव्हा त्याच्यावर आधारित ती नक्कल होती. आणि हे सगळं म्हणजे मी माझा स्टेजवरचा प्रवेश वयाच्या 3ऱ्या वर्षी झाला. घरात मी सगळे प्रॅक्टिस चालायची ते मी बघत असे. आणि एका दिवशी एका पागेंच्या बंगल्यामध्ये आमचा कार्यक्रम होता, मला वडील घेऊन गेले होते. आणि ते जे हरिजन मंदिर प्रवेश नावाची जी नक्कल होती त्याच्यामध्ये तो जो छोटा मुलगा असतो त्याच्या वडिलाला काठी मारली जाते आणि त्याच्या डोक्यामधून रक्ताच्या चिळकांड्या वगैरे उडतात, त्याला लागतो, तो खाली पडतो. आणि त्यानंतर जो दुसरा मुलगा जाणार होता त्याला मी म्हणलं नाही तू आज नाही यायचं, मी जाणार आहे. आणि मी तिथे जाऊन सगळे अतिशय डोळ्यात पाणी आणून बोलायचे ते डायलॉग होते की पांडुरंगा तू माझ्या वडिलांसाठी पळते, धावते, म्हणजे जनाबाईला पाणी पुरू लागला, बैल दळू लागला वगैरे ते सगळं. आणि मग ते मी ते म्हटलं आणि मग वडिलांना लक्षात आलं की हिच्यामध्ये जरा अभिनयाचा गुण आहे तर हिला तयार करावं. आणि त्यानंतर मग मी नकलांच्या कार्यक्रमात पूर्ण सहभागी झालो. मी नकलांचे कार्यक्रम करत असते अगदी शर्ट पॅन्ट घालून वयाच्या 25व्या वर्षापर्यंत. सेवा सदनमध्ये मला जेव्हा नोकरी लागली तरी पण मी 1 वर्ष केलं. आणि त्यानंतर मात्र मग मी पूर्ण माझं सगळं रूपांतर शिक्षिकेत झालं. त्यानंतर मात्र मी शिक्षिका झाले. नकलांचा जो भाग होता तो माझा तिथे. नकलांचे गुण हे विद्यार्थ्यांना कसे त्यांच्यामध्ये कसे उतरवलं तुम्ही? नाही, नकलांचं म्हणजे काय, मी शाळेमध्ये जे काही वेगवेगळे कार्यक्रम बसवले जायचे, मुळात ती कला आहे. नकला जरी असली तरी ती कला आहे, शिकण्याची ती कला आहे. म्हणल्यानंतर कसं आहे त्याच्यामध्ये आवाज काढता येणं. आता शहनाईचा आवाज काढला तर त्याला यायला पाहिजे ना. मी शिकवून येत नाही, मुळात जात्या त्याला काहीतरी यायला लागतं. त्याच्यानंतर अभिनय हा थोडासा जात्या यावा लागतो. आता आपल्याला काय झालंय सध्या, कुणी उठतं आणि अभिनय 4 दिवस करतो, एका सिरियलमध्ये येतो, एका सिनेमात येतो आणि पुढे कधीच दिसत नाही. तसं नाही आमच्याकडे. म्हणजे ते तसंच करायचं. म्हणजे वडील मला आमची जादूगाराची एक नक्कल होती, गारुडे वगैरे रस्त्यावर खेळ करतात त्याची, तर ती करत असताना मला वडील ते दाखवायला न्यायचे की रस्त्यावर कसे कार्यक्रम होतात, कसे चालतं, कसे बोलतात, त्यांचं बोलण्याचा स्पीड किती असतो, लोकांना कसं गुंगवतात हे आम्हाला दाखवायचे.
आणि माझ्या असं पायावरती पट्ट्या मारायचे, चल असं पुरुष चालत नाही, तू बाईसारखं चालतेस, हे नाही चालणार, पॅन्ट घातल्यानंतर तू पुरुषासारखं चाललं पाहिजे. पण हे इतकं मला वडिलांनी ट्रेनिंग करून घेतलं की मी पॅन्ट घातली की पुरुषासारखं चालायचं, आणि मी साडी किंवा काय ते त्यात पोशाख असेल तो घातला की मी स्त्रीसारखे चालणार. म्हणजे एकदा मला आठवतंय की अक्कलकोटला आमचा फतेसिंह चौकात कार्यक्रम होता. गणपती उत्सवात मोठे कार्यक्रम व्हायचे, 3-3 तासाचे कार्यक्रम असायचे. कार्यक्रम संपला आणि 2 माणसं आमच्याकडे आली आणि म्हणाली की पत्की साहेब, ती तुमचं कार्यक्रम करणार ते मुलगा आहे ना तुमचा? तर वडील म्हणाले का? त्यामुळे आमच्या दोघांची पैज लागलेली आहे की मी म्हणतो तो मुलगा आहे आणि हा म्हणतो मुलगी आहे, आणि अर्ध्या तोळ्याच्या अंगठ्याची आमची पैज लागलेली आहे. वडिलांनी मला बोलून घेतलं आणि म्हणाले, ए बेटा ये. मी आले आणि मी तोपर्यंत सगळ्या कपडे वगैरे चेंज करून आलेले होते, आणि मला मुलगी पाहिल्यानंतर ते सत्तो अप्पा भंगार बाजू, म्हणजे अरे बापरे सोनं गेलं असं तो म्हणाला. आणि माझ्या हातून त्यांनी त्या माणसाला सोन्याची अंगठी दिली तिथेच. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे बरोबर, म्हणजे मी गंधर्वांचं वगैरे ऐकत होते की त्यांना ते उलट्या अर्थाने, तसं माझं झालं ते. आणि मी अक्षरशः त्या माणसाला अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली, माझ्या हातून दिली त्याने. इतक्या पैसा सुद्धा लागायचे, इतकं ते बेवालो म्हणजे वडील आमच्याकडनं करूनच घ्यायचे. आणि त्यामुळं वडिलांकडून शिस्त. हो हो, वडिलांकडून ते नाही, कलेच्या बाबतीमध्ये वगैरे तिकडे काय आपली मुलगी वगैरे असलं काही चालायचं नाही त्यांना. ते पूर्ण कार्यक्रमात म्हणजे ते कार्यक्रमच झाला पाहिजे, त्याच्यामध्ये नातेसंबंध हे ते आमच्याकडनं चुकलं की आम्हाला फटके मिळायचे, शिक्षा मिळायची. आणि त्यामुळं कसं, आणि शिस्त वडिलांची खूप होती. हे असं म्हणजे असं करायलाच पाहिजे. आणि आम्हाला स्वतःला, आई खूप शिस्तीची होती माझी. बर. माझ्या आई वडिलांचं इंटरकास्ट मॅरेज आहे, त्यामुळे आईला नेहमी वाटायची की माझी मुलं चुकता कामा नये, माझ्या मुलांवरती उत्तम ब्राह्मणी संस्कार झाले पाहिजेत, आणि म्हणजे आमच्या भाषेमध्ये कुठेही अशुद्धपणा येता कामा नये, यासाठी ती नेहमी सतर्कतेने त्याचा विचार करायची. चांगल्या ठिकाणी आम्हाला पाठवायची, चांगले मित्रमैत्रिणी आमचे असले पाहिजेत ही काळजी घ्यायची. आणि घरचं काम सगळं आम्हाला आलं पाहिजे, आणि कुठलेही कष्ट करताना तुम्ही लाजलं नाही पाहिजे. म्हणजे वडील गांधीवादी होते, त्यामुळं आम्हाला घरामध्ये एक चरखा रोज 5 मिनिटं चालवायचा. म्हणजे माझी आजी चरख्यावर सूत काढत असे, जी म्हणजे आईची आई तिकडे शेजारीच राहत होते. रोज सगळ्यांनी 5 मिनिटं चरख्यावर सूत करायचं. आम्ही आमच्या गुंड्या तयार करत असू, म्हणजे सुताचे हार हे आम्ही आमचे तयार करत असू. म्हणजे मला आठवतं, मी पंडित जवाहरलाल नेहरूंना मी तयार केलेला सुताचा हार घातलेला होता जेव्हा ते सोलापुरात आले होते त्यावेळेला. म्हणजे इतकं ते आमच्या घरी म्हणजे गांधीजींच्या विचारांचा पगडा होता. वडील पूर्ण खादीचे कपडे परिधान करीत असत, आणि इव्हन इतकं काय त्यांनी मला अगदी सांगितलं होतं मरताना सुद्धा की माझ्यावर खादीचा पंचा घालूनच नाहीच. इतकी निष्ठा त्या लोकांची होती. म्हणजे खरोखर हे माझे वडील म्हणून नव्हे, ती पिढीच म्हणून विचार केला मी, तर मला असं वाटतं की त्यांच्याकडनं ते घेण्यासारखं. ते स्वतः सगळा वाडा रोज झाडायचे. आम्ही दक्षिण कसब्यात राहतो, हुंडेकरी वाडा, 12 बिरडांचा वाडा होता, तो सगळा झाडायचा. त्यानंतर संडास धुवायला लावायचे, गटार धुवायला लावायचे, रस्त्यावर झाडायला लावायचे, कुठल्याही कामाला लाजायचं नाही. पूर्ण गांधीवादी, सेवा करायला, इतरांची सेवा करायला लावायची. हे सगळं आमच्या रक्तामध्ये त्यावेळेला भिनलं होतं. त्यामुळं म्हणजे आम्ही सगळ्या बहिणी भावंड कुठलंही काम करायला कधीही मागे पुढे पाहत नव्हतो. किती भावंड तुम्ही? आम्ही 6 भावंड आहे. म्हणजे माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणी आहेत. ती यातली सर्वात मोठी बहीण माझी MA BEd झाली, मी ती आता 81 वर्षाची आहे. हे त्या काळात सुद्धा त्यांनी, आम्ही 3 ओळींनी मुली होतो, पण शिक्षणाच्या बाबतीत कुणालाही मागे ठेवलं नाही. सगळ्यांना त्यांच्या परीनं, कारण जुनी गिरणीत नोकरी करणं म्हणजे काय, ती गिरणी निम्म्याहून अधिक काळ बंदच होती. तिथले आम्ही त्या सगळ्या लोकांची आम्ही मुलं. म्हणजे आमच्यापेक्षा आमच्याकडे वडिलांकडे कला होती, त्यामुळे आमचे हाल झाले नाहीत. थोडी शेती होती आमची, त्यामुळं नाही झालं. पण सोलापुरात त्या काळात खूप हाल झाले लोकांचे. पण त्यामधून आम्ही एक शिकलो की जगण्यासाठी संघर्ष करायला, आणि त्या संघर्षामधून जेव्हा तुम्ही वर येता तेव्हा तो आनंद खूप वेगळा असतो. म्हणजे 2 खोल्यातून बंगल्यात येणं हा खूप मोठा आनंद आहे. म्हणजे असं वाटतं की अरे आपण कुठे होतो आणि कुठेपर्यंत. अर्थात बंगला खोल्या ह्याच्यामध्ये मेजर करू नका तुम्ही, पण ते स्वतःच्या कष्टाने मिळवणं याला माझ्या मते खूप महत्व आहे.
आता खूप लोक म्हणजे सगळं मुलांना ऐकतं वगैरे पाहिजे, सगळं सगळं. वडिलांनी हातात सगळं दिलं पाहिजे, आईने हातात दिलं पाहिजे, आई वडील मिळवत आहेत, देत आहेत ते, त्याचे परिणाम वेगळे दिसत आहेत या अपेक्षा खूप पिढीमध्ये. वाढल्या. वडिलांनी शिक्षा केली आहे असा एखादा प्रसंग आहे का, तुम्ही चुकलात वगैरे? माझ्याकडे म्हणजे माझ्या बाबतीत खरं सांगायचं तर मी खरंच चुका केलेल्या नाही. म्हणजे मी स्वतःवरती अतिशय शिस्त लावून येणारी मुलगी आहे. मला स्वतःला चुका करणं आवडत नाही. वडिलांनी म्हणजे कधी मला हे केलेलं आहे वगैरे असं मला मानधन कधी. किती मिळायचं तेव्हा? मानधन तेव्हा आम्ही 5 रुपयापासून कार्यक्रम करत होतो. म्हणजे 5 रुपये तही त्याच कार्यक्रमाची तीच क्वालिटी गणपती उत्सवामध्ये, आणि 400 रुपये देणाऱ्याची क्वालिटी तीच. मॉब समोरचं उत्तम पाहिजे. म्हणजे कॉलनीमधनं वगैरे कार्यक्रम आहे, किती घरं असणार, चाळीतनं वगैरे 10-15 घरं, ती वर्गणी काय जमा होणार त्यावेळेला. ती छोटी मुलं यायची आणि सांगायची वडिलांना, आमचं ते बाल गणेश मंडळ आहे आणि तुम्ही आमच्या इथे या ना काका. त्यांचे वडील अगदी ते पैशासाठी त्यांनी कधी कला नाही हे केली. ते म्हणाले नाही, लोकांच्या मनोरंजनासाठी. म्हणजे याचा एक किस्सा सांगावा असं वाटतं तुला, की आम्ही इथून एक सटवाईचं खेड म्हणून गाव आहे, तिथे मी आणि वडील सकाळी बार्शी रस्ते होता येते, तिकडे सकाळी कार्यक्रमाला गेलो. आम्ही एक कार्यक्रमाला जायचं सकाळी, आणि मला 11 पर्यंत वडील शाळेत सोडायचे, आणि 1 तासाभराचा 1.5 तासाचा कार्यक्रम आम्ही शाळेतल्या मुलांसाठी करायचो. एक छान उद्बोधक असा छान कार्यक्रम असायचा, आणि शिक्षकही गेले बरोबर आम्हाला हे करायचे, मुलांना गावात पाठवायचे. मग मुलं काय आणा 2 आणे गोळा करून आणायचे, त्यात शिक्षक काही भर घालायचे. मग ती काहीतरी आमची थोडी बहुत मिळकत व्हायची. गेल्यानंतर कधी 5 रुपये मिळायचे, कधी 10 रुपये मिळायचे, कधी 7 रुपये मिळायचे. आणि एकदा मला त्या गावाला आठवतंय 15 आणे मिळाले, फक्त 15 आणे. गुरुजींनी 1 रुपया 1 आणा घातला, 1 रुपये दिला, आणि सरपंचांनी 1 रुपया दिला. मी म्हटलं ना, मी सायकलवर गेलेलो, म्हणजे 15 किलोमीटर जायचं आणि 15 किलोमीटर यायचं. मी म्हटलं दादा एवढा कार्यक्रम आपण केला आणि ते 1च रुपया मिळाला आपल्याला. तर वडील म्हणले नाही, रुपयात मोजू नकोस कधीही तू. हा आनंद वाटलाय आपण मुलांना, एवढ्या मुलांना आपण काहीतरी चांगलं दाखवलंय. गावकरी त्यांच्या गावात काही करमणूक नाही, त्या काळात आणि काही करमणूक नव्हती. पत्कींच्या नकला म्हणले की अल्लोट गर्दी असायची, अल्लोट चौक पॅक व्हायचे सोलापुरात तरी. आले खेड्यापाड्यातनं जर कार्यक्रम असेल तर अक्षरशः लोक जत्रेला यावं तसं बैलगाड्या करून यायचे. आणि त्या कार्यक्रमाचा जनमानसावरती एवढा परिणाम व्हायचा. त्याचं एक उदाहरण सांगते मी. माढ्याला एकदा आमचा कार्यक्रम होता, आणि माढ्याच्या कार्यक्रमामध्ये तो होता इलेक्शनसाठीचा कार्यक्रम. हे साठे वगैरे त्यावेळेची मंडळी मला आठवत नाही, तर ती इलेक्शनला उभी होती. आणि त्यासाठी म्हणजे आमच्या कार्यक्रमामध्ये नकला आणि जादूचे पण कार्यक्रम असतात. नकलांमध्ये प्रहसनात्मक कार्यक्रम, थोडे विनोदी कार्यक्रम, त्याच्यानंतर मग कुठलाही पोशाख असा म्हणजे कुठल्या याचा न करता, ड्रेपरीचा कुठलाही वापर न करता केलेले साध्या नकला म्हणतो असं आम्ही. त्याच्यामध्ये वडील काही सोलापुरातले ख्यातनाम व्यक्तींच्या आवाज काढणे वगैरे करत असे, मी स्वतः वेगवेगळे आवाज काढत असे. आणि असा एक तो छान कार्यक्रम व्हायचा. त्याच्यामध्ये ते लखवा मारल्या गेलेल्या माणसाची, म्हणजे ज्याला पॅरालिसिस झाले, त्याची नक्कल त्या काळात खूप म्हणजे खूप लोक आश्चर्यचकित व्हायचे. आम्ही सुद्धा घाबरून जायचो. वडील ती नक्कल करायला लागले असं त्यांना ते व्हायचं की आम्हाला भयंकर भीती वाटायची. आणि 1 मिनिटभर मग ते शांत बसायचे. त्याच्यानंतर तसे जादूचे पण कार्यक्रम असे. मी 1 तास जादूचे कार्यक्रम करू शकते. मला जादूगार मरोड म्हणून होते, त्यांनी पण जादू शिकवली. रघुवीर माझ्या वडिलांचे मित्र, ते आमच्या घरी उतरायचे आले की, त्यामुळं त्यांनी पण काही ॲटम मला दिले होते. वळसंकर नावाचे एक गृहस्थ होते महानगरपालिकेमध्ये, ते स्वतः जादूचे कार्यक्रम करत. त्यांनी पण मला सगळं सामान पण देऊन टाकलं, जादूचं सगळं सामान मला त्यांनी दिलं. आणि त्यावर शिकून मी 1 तासाचा जादूचा कार्यक्रम करत असते. त्यामध्ये आम्ही एक आयटम असा होता आमचा की तुम्ही यायचा आकडा लिहून द्यायचा, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, आणि माझ्या तोंडावर पूर्ण पांघरून असायचं. आणि मग वडील म्हणायचे छोकरा इधर आ, बताओ तुम बताओ चलो, आणि मी सांगायचे 233 वगैरे काय असेल ते. आणि अक्षरशः लोक चाट पडायचे. ही मुलगी तोंडावर पांघरुणाने 1 सेकंदात लिहिलेला आकडा ओळखते म्हणजे काय. आणि त्या माढ्याला 8 उमेदवार होते, 8, आणि त्यांच्या प्रत्येक उमेदवारासाठी 1 आकडा लिहा म्हणाले. तो जर विजय होणार असेल
तर माझी मुलगी तो आकडा ओळखेल. याप्रमाणे ते झालं आणि ते 8ही आकडे मी ओळखले. काय ते सगळे जादूचाच कार्यक्रम होता तो. आणि झालं इतका जल्लोष वगैरे. दुसऱ्या दिवशी 12ला ते कार्यक्रम संपला, कारण इलेक्शनचा प्रचार आधी ते बंद सगळं. 24 तास आधी प्रचार बंद झाला. आणि त्यानंतर 1 दिवसानंतर ते इलेक्शन वगैरे झालं. 2-3 दिवसांनी त्याचा निकाल झाला. निकाल झाल्यानंतर ती मंडळी आमच्याकडे आली आणि त्यांनी एक मोठा हार आणला होता आणि म्हणाले की तुम्ही माढ्याला चला, आम्हाला तुमची मिरवणूक काढायची. आमची काय मिरवणूक काढायची, तुम्ही नेवणं, आमचा कार्यक्रम झाला संपला आमचा. नाही म्हणे, तुमच्यामुळे आमचे 8 मेंबर आणि ते मेटेडोरच घेऊन आले. म्हणाले मिरवणूक आहे. मी म्हणलं आम्ही तर येत नाही. एवढा तो लोकांवरती त्याचा काहीतरी वेगळा प्रभाव पडायचा. इतके भारावून जायचे ते कार्य. खरंच वाटायचं ते ओके लोकांना. म्हणजे आज आपण म्हणतोय त्या काळी सुद्धा म्हणजे जे काय मॉबची सायकोलॉजी म्हणतात ती खरी असते. ते शेवटच्या टप्प्यावरती ती खरी ठरत होती त्या काळात तरी. आज आता वेगळ्या सायकोलॉजी आहेत. आजची इलेक्शनची तंत्र वेगळे आहेत. आज काही बोलणं बरोबर नाही. त्या काळात हे चालत असे. आणि खूप वेगवेगळ्या कारणासाठी आमच्या म्हणजे शालेय कार्यक्रम होते, त्यानंतर गणपती उत्सवात असायचे, नवरात्रात कार्यक्रम असायचे, आंबेडकर जयंतीला, शिवजयंतीला, असे वर्षभर कार्यक्रम चालले राहायचे. स्क्रिप्ट कुणाची असायची? वडील. आणि सगळ्या आमच्या नकला या गव्हर्नमेंट अप्रूव्ड म्हणजे सेन्सॉर कडून अप्रूव्ड झालेले. म्हणजे आजही माझ्याकडं ते शिक्के मारलेले आहेत. सगळ्या गव्हर्नमेंट अप्रूव्ड करूनच आम्ही कार्यक्रम करत असतो. त्या काळात सुद्धा 3 तासाचा कार्यक्रम गणपती उत्सवामध्ये दिवसाला 3 कार्यक्रम आम्ही करत असतो. 9 तास मी स्टेजवरती स्टॅमिनाने उभं राहत होते. 9 तास. पहिली सुरुवात आमची गणपती उत्सवाची SB कुलकर्णींची जी शाळा आहे त्या शाळेत व्हायची दुपारी. आणि मग तिथनं कार्यक्रम सुरू व्हायचे. एकदा आमचे मराठवाड्यात सलग कार्यक्रम लागले, सलग मराठवाडा. आणि त्या मराठवाड्यात गेल्यानंतर एके ठिकाणी कळंब किंवा कुठलं तरी एक गाव असेल मधलं, त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम लागला. त्याच्या भयंकर पाऊस आला. आणि त्या पावसामध्ये आदल्या दिवशी पण ज्यांचा कार्यक्रम होता त्यांचा कार्यक्रम होऊ शकला नाही, आमचाही कार्यक्रम झाला नाही. आदल्या दिवशी ज्यांचा कार्यक्रम होता ती सगळी पुण्याची मंडळी होती. आणि त्याच्यामध्ये चंद्रशेखर गाडगीळ आणि पार्टी ती जी होती, म्हणजे पहिला ऑर्केस्ट्रा ज्यांनी काढला होता त्याच्यामधला तो मुलगा होता. आणि त्यांच्यामध्ये गाणारी त्याची नंतर ती बायको झाली तर ती पण तिथे होती. ते म्हणाले आमचा आदल्या दिवशी कार्यक्रम पावसामुळे होऊ शकला नाही आणि आम्ही पावसामुळे प्रवासही करू शकलो नाही. मग त्या दिवशी ते म्हणाले की असं करूयात, आता कार्यक्रम होऊ शकणार नाही. एक देऊळ होतं, त्या देवळामध्ये एक 50 माणसं बसण्याची सोय होती. म्हणजे चंद्रशेखर गाडगिळांच्या, रश्मी गाडगीळ आणि चंद्रशेखर गाडगीळ याचे ती दाम्पत्य होतं. त्यांनी आपली गाणी सादर केली, त्यांचं एक गाणं आमची एक नक्कल. आणि तो इतका भन्नाट सुंदर कार्यक्रम झाला तो. आणि 50 लोकांमध्ये आम्ही दोघांनी मिळून तो कार्यक्रम सादर केला होता. ती एक खूप सुंदर आठवण आहे माझी. मराठवाडा एकदा लागला की पूर्ण मराठवाड्यामध्ये तो कार्यक्रम करून आम्ही आलो. म्हणजे अशी मागणी यायची का तुम्हाला? हो, लोक घरी ठरवायला यायचे. 10 दिवस सगळे बुक असायचे कार्यक्रम. आणि आमच्या घरावरती एक पाटी लिहिलेली असायची, नकलाकार पत्की यांचे कार्यक्रमाचे 10 दिवसाचे टाइम टेबल. आणि मग हाऊसफुल सर्व कार्यक्रम हे झाले, कोणती तारीख शिल्लक नाही असं ते लिहिलेलं असायचं. आणि ते पहिल्या दिवशी लागलं की पुढं काही कुणी कार्यक्रमाला बोलला, आम्ही नसायचोच घरामध्ये, आम्ही गेलेले स्टेजवर. एकदा तर अशी मजा झाली की आमच्या लष्करामध्ये बच्चूवरांच्या घरासमोर कार्यक्रम झाला. तो रात्री 12ला संपला. आणि अक्कलकोटची पोलिसांची गाडी आली आणि म्हणाले की अक्कलकोटला एक कार्यक्रम आम्हाला तुमचा पाहिजे, तिथला मूळ कुठला कार्यक्रम होतो कॅन्सल झालाय. आणि लोक काही हालायला तयार नाही. तुमच्याकडे 12 वाजलेले. आम्ही त्यांनी वडिलांबरोबर ते ठरलं वगैरे काहीतरी, त्यांचं सामान आम्ही पॅक केलंच नाही. ते त्यांच्या अशी ती दुधाची गाडी असते तशासारखी ती पोलीस गाडी होती, त्या गाडीमध्ये आम्ही ते सगळं पॅक केलं. आणि त्याने एक बल्ब दिला होता छोटा, त्याच्यामध्येच आम्ही मेकअप वगैरे करत होतो. आणि त्यांनी गाडी स्टेजला लावली अशी, स्टेजला गाडीच लावली अशी. आणि मग तिथूनच आमची एंट्री आणि कार्यक्रमाला सुरुवात. पहाटे 3:30ला कार्यक्रम संपला. म्हणजे आम्ही जेव्हा गावात आलो तेव्हा तो पहाटेचा गिरणीचा भोंगा ओरडला होता त्यावेळेला, मला अजूनही आठवतंय ते. पण लोक आग्रस्त जावं लागायचं. आणि जी पोलीस खाते वगैरे होती ती नेहमीच्या परिचयातली माणसं सगळी.
आणि वडील कोणाला नाही म्हणायचेच नाही, नाही म्हणणं कलेसाठी कोणाला नाही. अगदी कॉलेज लाईफ कसं होतं तुमचं? कॉलेजमध्ये मी दयानंद महाविद्यालयात होते आणि खूप छान, म्हणजे मी सायन्सला गेले होते, सायन्स साईडला होते. त्यामुळं फर्स्ट इयर BSc ला असताना मी, म्हणजे त्याच्यानंतर साधारण मेडिकल इंजिनिअरिंग चूज व्हायचं, तेव्हा FY BSc असं म्हणे, इंटर वगैरे आधी म्हणत होते. त्यावेळेला मी इलेक्शनला उभी होते कॉलेजमध्ये, म्हणजे मी जनरल सेक्रेटरीला उभारले होते. साधारणपणे जनरल सेक्रेटरीला मुलं उभं राहायचे, मुली कोणी उभं राहते, पण मी त्यावेळेला उभी राहिले. आणि मग आमच्या प्रिन्सिपलने म्हणलं, नाही तुम लड़की हो, तुम नहीं खड़ी हो सकती. मला का लिखा है ऐसा की लड़की जनरल सेक्रेटरी नाही होती, ऐसा का लिखा है आपने. आणि खरंच ते नियमावली होती, त्याच्यामध्ये कुठेच नव्हतं. आणि फ्रॉम BSc म्हणजे लास्ट इयर असंही कुठं नाही आहे, त्यामुळं मी उभारणार आहे. आणि मग मी उभारले. माझ्या जोडीला मधु कोरे वगैरे अशी मंडळी होती ती. त्याच्यानंतर तो देगावचा सरपंच झाला मधु कोरे, ती सगळी मंडळी. त्याच्यानंतर आमच्या डॉक्टर आंतोळीकरांचा मुलगा मोहन, तोही उभा होता त्याच्याबरोबर. आणि मग त्यानंतर माझी काही तांत्रिक अडचण निघाली, त्यामुळं मी ते मागे घेतलं. पण मी इलेक्शन दुसरं म्हणजे लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह जे होते त्याचं इलेक्शन मी लढले. आणि दयानंद महाविद्यालयामध्ये कधीही लेडीज रिप्रेझेंटेटिव्हसाठी, महिला प्रतिनिधीसाठी कधीही इलेक्शन झालं नव्हतं. पण माझ्या वेळेस ते झालं. चिडगुपकर म्हणून माझी एक, म्हणजे आमच्याबरोबर मैत्रीण होती, विद्यार्थिनी, ती उभी होती. ती आर्ट्सची होती, मी सायन्सची होते. तांबोळी म्हणून एक होती. आणि सर्वाधिक मताने मी दयानंदमध्ये निवडून आले त्यावेळेस. आणि दयानंदमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, म्हणजे तिकडे एक विद्यार्थ्यांचा खूप मोठा संप पण त्या काळात झाला होता. तोही चांगल्या पद्धतीने, म्हणजे मी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन तो मिटवला होता. मुख्यमंत्र्यांना सुद्धा काही आमच्या विद्यार्थ्यांना अटक करून दिली होती. मुख्यमंत्र्यांपर्यंत मी गेले. आणि मला वाटतं तेव्हा वसंतराव नाईक होते आणि ते आपल्या डाकबंगल्यावर भेटायला आले, म्हणजे त्यांच्या इथे काहीतरी भेट, आणि नंतर पार्क मैदानावर त्यांचं व्याख्यान होतं. तर आम्हाला काही अपॉइंटमेंट नव्हती, काही नव्हती. मी गेलो आपले तसेच. तर विद्यार्थी होते माझ्याबरोबर बरेच. आणि मग त्यांनी आतमध्ये बोलून घेतलं. म्हणल्या, ते म्हणाले अपॉइंटमेंट नाही, तुम्हाला सोडत नाही. म्हणलं असं नाही, आम्ही भेटणार, त्यांना जाऊच देणार नाही आम्ही बाहेर. त्यामुळे मग त्यांनी आत बोलवलं आम्हाला. म्हणजे काय बेटा, काय तुझं म्हणणं आहे. मग त्यांना सगळं सांगितलं की आमच्या मुलांना असं नाहक पकडून नेलेलं आहे, त्यांना तुम्ही सोडा. म्हणजे खरं तर त्याच्यामध्ये डॉक्टर आंतोळीकरांचा मुलगा होता, त्याने एक फोन केला असता डॉक्टरांनी, म्हणजे डॉक्टरांची एवढं, म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत काय त्यांची फार वर पोहोच होती, त्यांचं कामही तेवढं होतं. पण डॉक्टरांनी कधीही आपलं प्रेस्टिज आपल्या मुलांसाठी वापरलं नाही. म्हणजे आज आपण असं हे म्हणतोय की आज हे नेत्यांनी अमकं केलं, ते नेत्यांनी, आपण गोडवे पण गातोय त्यांचे, पण त्या काळापासून हे चालत आले. आज हे दुर्मिळ आहे, पण त्या काळात मध्ये सुद्धा हे होतं. त्यांनी मुळी सुद्धा शब्द टाकला नाही. पण आम्ही विद्यार्थी जाऊन भेटलो आणि आमच्या 4ही विद्यार्थ्यांना मोकळं करा म्हणून सांगितलं. त्यांनी माझ्यासमोर लाईटनिंग कॉल, तेव्हा ती पद्धत होती, लाईटनिंग कॉल लावायची. ते ताबडतोब लगेच फोन होते ना, हे असलं मोबाईल बिबाईल काही नव्हतं. ते मोबाईल नाही, काही नाही, त्यांनी फोन लावला आणि म्हणाले, बघ बेटा मी लाईटनिंग कॉल लावतोय. आणि अक्षरशः त्यांनी 5 मिनिटात मला सांगितलं की तुझे सगळे मित्र आहेत ना, ते संध्याकाळी उद्या 5 पर्यंत सोलापुरात येणार आहेत. आणि खरोखर ती सगळी 4ही मुलं आमच्या सोलापुरामध्ये आली. आणि मुख्यमंत्री मला म्हणाले, अगं झाशीची राणी आहेस बाई तू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला पॉइंट आउट इथे हे करायचं आहे की त्या माणसाने सांगितलं की तू कशी आली आहेस. तर म्हटलं माझे विद्यार्थी बरोबर आहेत. पण 7:30 वगैरे वाजत आले होते. आणि ते म्हणले, नाही मुलांबरोबर नाही जायचं, तू घरी मुलांबरोबर नाही जायचं. 2 मुली होतो आम्ही, माझ्याबरोबर वसुधा म्हणून एक माझी मैत्रीण होती. असं नाही जायचं म्हणजे मुलांबरोबर, तर तुम्हाला माझी गाडी सोडायला येईल. माझी गाडी तुम्हाला सोडून आल्यानंतर मी सभेला जाईल. असं मुख्यमंत्री आता मिळणार आहे. 5 मिनिटं भेटले, बाजूला संपलं, काही विषय नाही, काही नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सुरक्षितता काय होती ह्याचं ते उदाहरण होतं वसंतराव नाईकांचं. मी त्या लाल दिव्याच्या गाडीतून, मला घरी 762 दक्षिण कसबा मोहल्ला, तिथे मी लाल दिव्याच्या गाडीतनं घरी आले. आणि नंतर मग साहेब सभेला गेले. एवढी म्हणजे एक महिलांना एक सन्मान देण्याची, किंवा आपली मुलगी आहे तिची काळजी ज्या पद्धतीने घेतली जावी, तिथलीच आपल्या राज्यातल्या एका मुलीची घेतली जावी,
हे आज म्हणजे खरोखर विचार करण्यासारखं आहे. त्याच अनुषंगाने विचारते की तेव्हा महिलांना आदर होता आणि आताचं काय महिलांची अवस्था. नाही, घडतायत घटना, त्याचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. संस्कार जो आहे तो घरातनं जो व्हायला पाहिजे तो कमी झालेला आहे. कमी आहे. बरं. माध्यमं तर आहेतच त्याला जबाबदार. आणि मुलांना घरामध्ये आई वडिलांनी जे काही संस्कार द्यायला, म्हणजे मी आता नापास शाळा चालवते, मी पाहते. म्हणजे 30 वर्ष झाले मी नापास शाळा चालवते. 30 वर्षापूर्वी येणारा विद्यार्थी आणि आज माझ्याकडे येणारा विद्यार्थी, त्याच्यामध्ये कमालीचा फरक आहे. बरं. म्हणजे आत्ता येणारा नापास शाळेतला विद्यार्थी हा मला काही वेळेला हेडेक होतो आणि मला असं वाटतं मी हे का करायला लागले. पण शेवटी मी माझ्या मनाला समजावते की हे मी केलंच पाहिजे, कारण मी आतापर्यंत करत आले, माझ्या एवढा अनुभव इथे कोणी नाही, तर मला हे करणं भाग आहे. आणि नापासांची शाळा काय प्रकार आहे? म्हणजे नापासांची शाळा ही 30 वर्षापूर्वी, म्हणजे आम्ही तडवळकर ट्रस्ट नावाची संस्था जेव्हा स्थापन केली, तडवळकर सरांचा गौरव केला आणि अनेक संस्थांनी मिळून तो गौरव केला होता. त्यातनं जी काही रक्कम उरली त्याच्यातून मग आम्ही एक शैक्षणिक संस्था असावी, सामाजिक काम करणार, महिलांसाठी काम करणारे, अशा उद्देशानं ते तडवळकर ट्रस्ट चालू केला. आणि मग त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा MSCBचं एक वीज बिल सेंटर वगैरे चालवत होतो. हळूहळू टप्प्याटप्प्यानं विचार करता करता मला एक लक्षात आलं की माझ्या शाळेमध्ये मी रिझल्ट जो बघायची त्यामध्ये नापास झालेली मुलगी किंवा रिपीटर जी मुलगी असायची की त्या मुलीचा किंवा 17 नंबर फॉर्म भरणारी मुलगी, ती त्या दुष्टचक्रातनं बाहेरच यायची नाही. तो विषय राहायचा किंवा ती 10वी व्हायचीच नाही, निराशा यायची एक प्रकार. आणि नाही, माझ्याकडे एक अशी केस मी पाहिली की ती मुलगी, तिला खूप गरज होती, ती दिसायला सुंदर असल्यामुळं 9वीत असताना तिच्या आई वडिलांनी लग्न केलं आणि दुर्दैवानं पुढे तिच्या मिस्टरांना कॅन्सर झाला आणि ती गेली. शिक्षण नाही. बरं, तो जो तिचा नवरा होता तो मोठ्या पदावर होता, त्याच्या बायकोला पिऊनची नोकरी द्यायची, त्याला 10वी तरी किमान पाहिजे. आणि मग ती मुलगी शाळेमध्ये वारंवार फॉर्म भरायला यायची आणि गंमत म्हणजे ती आणि तिची मुलगी एकाच वेळेला पास झाली. एक एक विषय करत ती मुलगी पास झाली. आणि ते म्हणजे 10वी होणं किती महत्वाचं आहे हे माझ्या डोक्यात होतं. आणि मग म्हटलं की बाबा या मुलांना गायडन्स नसतो म्हणून ही नापास होत आहे. माझ्या याच्यावर कधी 17 नंबर फॉर्म भरलेले, मी रिझल्ट शाळेचा बघायचे, त्यामध्ये 17 नंबर फॉर्म भरलेली मुलं कधी पास झाल्याचं मला दिसलं नाही. आणि मग लक्षात आलं की यांच्यासाठी काम करायला पाहिजे आपण. नापास मुलांचं कोणीतरी तारणहार पाहिजे. काय 90% 95% मुलं घेऊन पुढे 100%ला आणणं, हे काम करणारे खूप जण आहेत. म्हणजे त्यांचंही काम महत्वाचं आहे. मला कुठल्याही शिक्षक जो काम करतो ते कधीही कमी नसतं. माझी फार श्रद्धा आहे सगळ्या गोष्टीवरती. पण नापासांना जवळ करणारं कोणी नाहीये. त्या दृष्टिकोनातून मी पहिली 18 मुलांवरती शाळा चालू केली. 6 विद्यार्थिनी होत्या आणि बाकीची मुलं होती. आणि अशा पद्धतीने मग ती शाळा पहिल्यांदा मला एक 33% यश मिळालं. आणि लक्षात आलं की याच्यात यश खूप कमी आहे, मेहनत मात्र अफाट, म्हणजे माझ्या शाळेत येते त्याच्या कितीतरी पट अधिक मेहनत, पण यश मात्र फार कमी मिळालं. पण म्हटलं हरकत नाही, पण नापास झालेले पास होत आहेत ना, हे फार महत्वाचं आहे. आणि मग टक्केवारी किती का असेल, टक्केवारी करत 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 यंदाची माझी टक्केवारी 95% आहे. आणि मी दोन्ही माध्यमांना शिकवते. आता इंग्रजी माध्यमाला पण आहे, कारण आता खूप मुलं इंग्रजी माध्यमात शिक्षण घ्यायला लागले, यांच्या घरी अजिबात कुठलंही इंग्रजीचं वातावरण नाही, कुणीही त्यांना गाईड करणारं नाही. अशा परिस्थितीतले विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शाळेत घालण्याची हौस पालकांना खूप आहे. आणि मग ती तिथे गेल्यानंतर ते नापास होतात. त्यांना धड मराठी येत नाही आणि ₹1.5 आणि ₹2.5 असं जर आपण म्हणलं तर कोणत्या रक्कम जास्त हे कळत नाही, अशी परिस्थिती आहे. मराठीतले शब्द त्यांना माहीत नसतात, ते कळत नाही. इंग्रजीही फारसं चांगलं नसतं, म्हणजे फारसं काय नसतंच. त्या मनानं मी माझ्या शाळेतल्या अभिमानानं सांगते, माझ्या शाळेतल्या विद्यार्थीनी इंग्रजी वर्गातल्या तरी अप्रतिम इंग्रजी, आज खूप मोठ्या म्हणजे इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी. मला आठवते निवर्गी नावाची एक माझी विद्यार्थिनी दयानंदमध्ये प्राध्यापिका आहे इंग्रजीची. अशा कितीतरी विद्यार्थीने कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कितीतरी मुली काम करतात, मुंबई पुणे या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर. मनपरिवर्तन कसं करता नापास झालेल्या मुलांचं? नापास झालेला मुलगा जो येतो ना, तो त्याला माहित असतं की आता काय खरं नाही आपलं, तर आपण काय पुढे जाऊ शकणार नाही. त्याही पेक्षा त्याचे आई वडील फार खचलेले असतात की आता या मुलाचं काय होणार वगैरे. आणि
त्यातले ते वडील तर इतके हे झाले असते, ते सगळा दोष बायकोला देऊन मोकळे. तुझ्यामुळं पोरगा बिघडला आणि तो नापास झाला. ती बाई तर आगतिकच झालेली असते. ती पर्सनली नंतर नवरा पुढे गेल्यानंतर मला येऊन सांगते, बाई कसंही करावं, लेकराला पास करा असं सांगतात. म्हणजे त्यांना असं वाटत नाही की ते परीक्षेला बसून पास होतात. खूप जणांची तर ही धारणा आहे की माझ्या शाळेत गेले की ही बाई पास करते, बाईची शाळा असं म्हणून पण ते ओळखतात माझ्या शाळेला, पास करणार आहे म्हणून. आणि मग त्या ह्याच्याने येतात. आणि समाजामध्ये सुद्धा खूप कच्चीकरण आहे. एका मुलाच्या बाबतीत त्याने सांगितलं की एक आजोबा होते, ते पळीवर बसलेले असायचे. हा मुलगा शाळेत येताना रोज त्याला म्हणायचे, हे बघा हे चाललंय बघा, 9वी नापास झाले आणि कुठं 10वी पास होत असते होय. काही त्याला बोलायचे वगैरे. आणि तो मुलगा खाली मान घालणे यायचा. त्या आईला एवढं टेन्शन आलं, ती नातेवाईकात जात नव्हती, कुठल्या सण समारंभाला जायची नाही. नवरा म्हणाला एवढे पैसे घालवले तू, ते पास झालं नाही तर बघ पोरगो, ही पुन्हा दट्टावणी घरामध्ये. आणि मग त्या बाईला एवढं प्रेशर, ती म्हणे पास होईल ना, ती सारखी यायची 4 दिवस, पास होईल ना पोरगो. आणि म्हटलं अहो होईल ते पास, तुम्ही काही काळजी करू नका. छान मार्काने तो मुलगा पास झाला. त्या मुलाचं पहिलं वाक्य काय असेल माहिती का, तो म्हणाला की बाई मी पहिला पेढा त्या म्हाताऱ्याच्या तोंडात कोंबला, जे फळीवर बसून मला ओरडत होते. म्हणलं अरे असं म्हणू नये म्हातारा, आजोबा म्हणावं, आपण कशाला तसं म्हणायचं. त्यांच्यामुळं तुझ्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली. ते चांगली गोष्ट आहे. त्यामुळं आपण नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचं लक्षात. आणि मग अशा पद्धतीनं काही शाळेतली मुलं होती, आम्हाला मुद्दाम नापास केले. एक भावना असते, एका शाळेतली 15 मुलं नापास झाली होती आणि ती सगळी माझ्याकडे आली. मला नाही आम्हाला मुद्दाम नापास केले, कारण त्या शाळेचे हेडमास्तर वगैरे ते माझे मित्र. म्हटलं असं कधी होणार नाही बाळानं, तुम्ही खरंच नापास झालेले आहात. आणि म्हणलं ठीक आहे आपण जिद्दीने करू, आणि मग तुम्ही सर्वांना पेढे द्यायला जा. आणि खरंच त्या मुलाने खूप सुंदर अभ्यास केला. म्हणजे त्यातली बरीच मुलं फर्स्ट क्लासमध्ये पण पास झाली. आणि म्हणलं आता तुम्ही सर्वांना एक गुच्छ घेऊन जा की सर काही का असं ना, तुम्ही आम्ही फर्स्ट क्लासमध्ये एरवी आलो नसतो, पण तुमच्या ह्याच्यामुळे आम्ही आलो. आणि ते पण चांगल्या ह्याच्याने घेतील, काही काळजी करू. मी मुलांना त्यांच्या शाळेपासून मी त्यांना सांगत असते, 10 महिन्यात मी जादू करत नाही. 1ली इयत्ता ते 9वी इयत्ता तुम्हाला ज्यांनी शिकवले ती शाळा पण तितकीच महत्वाची. हो ना. म्हणजे 100वा टोला मी मारलाय आणि म्हणून काम झालंय असं नाहीये. 99 टोले मी मोजत असते. त्या शाळेचे शिक्षक खूप राबून ते विद्यार्थ्यांकडनं करून घेत असतात. पण आजकाल घरामधून लक्ष नाही विद्यार्थ्यांना. आणि 17 नंबर फॉर्म भरून पास होणाऱ्यांच्या खूप वेगवेगळी कारण आहे. एक मुलगी माझ्याकडे आली, आता काय माहितीये का, दत्तक जर घ्यायचं असेल तर त्याला 10वी असावं लागतं, त्याशिवाय दत्तक घेता येत नाही. मग ती मुलगी माझ्याकडे आली. म्हणलं का तू 10वी का व्हायचंय तुला, मी विचारत असते असं. तर ती म्हणाली की नाही मला ते मूल दत्तक घ्यायचंय, मला आई व्हायचंय. तिच्या त्या आई होण्याच्या म्हणजे जिज्ञासेमध्ये तो आनंद जो मिळवायचा, ती इतकी लालसा तिच्या चेहऱ्यावर मला दिसत होती. आणि म्हटलं मग नक्की होणार तू. आणि एक तर वय मोठं झालेलं असतं ना, पण ती इतक्या जिद्दीनं ती 70% मार्काने पास झाली मुलगी. आणि रिझल्ट लागल्यावर ती आली आणि म्हणाली बाई आता मी मुलगी दत्तक घेऊ शकते. म्हणजे मातृत्वासाठी 10वी. माझ्याकडे एक पुण्यावरून एक ग्रस्त आले, म्हणजे 34-35 वर्षाचा मुलगा होता. आणि मला म्हणे मला नापास शाळेची जरा माहिती द्या वगैरे. तर म्हणलं ठीक आहे. तर म्हणाले की मी सगळी माहिती वगैरे दिली. म्हणलं पण कोणाला, तर म्हणाला माझ्या मिसेसला 10वी करायचं, 2 लहान मुलं आहेत. म्हणलं हे सगळं कसं काय करणार तुम्ही. तर म्हणे नाही मला तिला 10वी करायचे. प्रसंग असा घडला म्हणाले, मी रोज पोहणारा माणूस स्विमिंग टँकवर गेलो आणि मधल्या याच्यात माझा दम तुटला आणि मी बुडायला लागलो. आणि माझ्या एका मित्राने मला केसाला धरून वरपर्यंत आणलं. त्या क्षणाला म्हणजे ते काय जे मधले 5-10 सेकंद 15-20 सेकंद झाले, त्या क्षणाला माझ्या मनात जर कुठला विचार आला असेल तर माझं जर काही वाईट झालं तर माझे बायको शिकलेली नाहीये, काय होईल. ते ग्रस्त पुण्याला कोर्टात होते बरं का, म्हणजे सोलापूरचा मुलगा होता तो, पुण्याला कोर्टात होते ते. तर म्हणाला ही मला म्हणजे कल्पना मला रात्रंदिवस झोपू देत नाहीये. माझ्या बायकोला मला 10वी करायचं. मग मी त्यांना सांगितलं हे पुण्यातही करता येईल, त्यासाठी इथं दमाणीनगरला ते राहत होते. म्हणलं इथे येण्याची काही आवश्यकता नाही. मग त्यांना तिकडचं केंद्र वगैरे बघून दिलं, तिथे त्यांनी फॉर्म वगैरे भरले. पण अशा विविध कारणांसाठी ज्यांचं शिक्षण अडलेलं आहे, सिव्हिलमधले एक चतुर्थ श्रेणी वर्गातले कर्मचारी बाई होत्या, त्यांना जावई वगैरे आलेले, मुलगी इंजिनियर, जावई इंजिनियर. पण तिथल्या ज्या
डॉक्टर मॅडम होत्या, त्यांनी माझ्याकडे पाठवलं तिला. म्हणाली बाई खूप हुशार आहे, पण 10वी नसल्यामुळे तिचं प्रमोशन नाही. तर तुम्ही बघा या मुलीला करून घ्या. मी म्हटलं ती बाई खूप घाबरायला लागली. नाही हो नापास लाव, काही काळजी करू नका, काय म्हणतील जावई, आणि तुम्ही पास होणार 100%. पास झालं तर जावायला केवढं कौतुक वाटेल ना. आणि मग तिची मुलीने पण तिला खूप हे केलं की मग मी असं नको करू. ती म्हणली अहो इंजिनियर झालीत पोरं, आता काय मी होणार. नाही व्हाल म्हटलं तुम्ही. आणि मग त्या म्हणाल्या मला शाळेत येणं शक्य नाही आहे. मग मी त्यांना आठवड्याचा अभ्यास द्यायची, पुस्तकं वाचायला सांगायची, काही नोट्स आमच्याकडच्या द्यायच्या, त्यांचे पेपर त्यांना द्यायचे, ते तपासून द्यायचे. हे सगळं सत्र सुरू झालं. आणि आश्चर्य म्हणजे आदल्या दिवशी सुद्धा गणिताचा पेपर, बाई घाबरून, बाई कसं व्हायचं माझं, मी नापास झाले तर जावाई काय म्हणतात, काही म्हणत नाही जावाई, तुम्ही पास होणार, बिंदास जावा. आणि गंमत अशी झाली की ते बाई चांगल्या मार्काने पास झाली. आणि त्यानंतर 2 वर्षांनी त्यांचा मला फोन आला, बाई मी 12वीची परीक्षा दिली आणि ती पास झाली. शिक्षणाची एकदा माणसाला गोडी लागली, एकदा यश मिळतंय म्हटलं की तुम्ही खूप पुढे जा. आणि ते इतकी मुलं त्यांच्या या टप्प्यावरती आपण हात दिलेला असतो. माझा परवा एक क्षीरसागर नावाचा कोर्टातला मुलगा आहे, सॉरी क्षीरसागर नाही, इनामदार नावाचा. तर तो मुलगा मला मधल्या सुट्टीत भेटायला आला. आता तो त्याला मुलं बाळ वगैरे यायचं आला आणि म्हणाला मॅडम खूप आठवण झाली म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे. आणि तो माझ्या इथे येऊन बसायचा, म्हणजे शाळा सुरू होण्यापूर्वी 2 तास यायचं. त्याला एवढा लळा, सगळे शिक्षक आलेले बघायचे, ते कसे काय बोलतात काय नाही. मुलांचं कुठे कुठे लक्ष असतं ना. आणि मी जरा लवकर यायची, मला सेवासन शाळेत जायचं असायचं. मी लवकर येऊन सगळं काय बघून वगैरे मुख्याध्यापकांना सूचना करून मी शाळेत जात असे. तर म्हणजे माझी भेट व्हावी अशी त्याची इच्छा असायची. आणि शिक्षक आमचे सगळे शाळेतले अतिशय प्रेमळ, सगळा स्टाफ फार चांगला माझा. आणि आपली मुलं शिकवावी तितक्या ममतेने त्यांनी शिकवलं. त्यामुळे झालं काय की तो मुलगा जो होता तो खूप चांगल्या पद्धतीने शिकला. मॉडर्न हायस्कूलचा मुलगा, मॉडर्न हायस्कूलचं एक वैशिष्ट्य आहे, तिथली सगळी नापास पोरं माझ्याकडे आली की जवळजवळ 75% पोरं फर्स्ट क्लासमध्ये पास होतात. म्हणजे त्या ठिकाणी बेसिक चांगलं करून घेणाऱ्या शाळा आहे. पण मुलांचं काही चुकतं, त्यामुळे खरं तर ते नापास होतं. ही मुलं चांगल्या हुद्द्यावर गेली आहेत का? अगदी खूप चांगल्या चांगल्या पोस्टवरती गेलेली आहे. एक मुलगा माझा टाटा मोटर्समध्ये मॅनेजर आहे, रण नवरे असं काहीतरी त्याचं आडनाव आहे. आणि टाटा मोटर्समध्ये मॅनेजर आहे. MA झाली, BEd झाली, शिक्षक झालेले आहेत, क्लार्क आहेत चांगल्या ठिकाणी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी आहेत, खूप असे वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेले आहेत. पण आजकाल मला एक दिसतंय की नापास शाळेतनं पास झालो असं म्हणून घ्यायला मुलांना आणि पालकांना फार वाईट वाटतं. किंवा एखादा विद्यार्थी गरीब आहे तरी पण तो कष्ट करून शिकतोय, हे असं आम्ही पूर्वी उदाहरण म्हणून शाळेत सांगत असू की पहा हा मुलगा कष्ट करून शिकतोय, याची आई गरीब आहे तरी तिला शिकवण्याचा अट्टास आहे या मुलासाठी, तर त्याने आता तुम्ही चीज करा. आणि एकाकडून दुसरं मुलं काहीतरी घ्यायची ना. आता तसं राहिलेलं नाहीये. आता मी एका मुलाला म्हटलं, म्हणजे रिझल्ट लागला, सगळी मुलं येतात त्या दिवशी, मग पत्रकार वगैरे पण आलेले असतात, मॅडम फोटो घेतो वगैरे, म्हणजे आम्ही मुलांना एकत्र करतो, फोटो काढू. तर एक मुलगा यायलाच तयार नाही. म्हटलं अरे या ना फोटोला उभा राहा, चांगला पास झालाय. नाही मला नाही उभं राहायचं. म्हटलं का? तर म्हणाले आमच्या आई वडिलांनी नातेवाईकांना सांगितलं नाही मी नापास झालोय म्हणून, त्यामुळे मी फोटोला काय उभं. आणि इथं गेलं की नापास शाळेतला होतं ना मी, कळेल. तर म्हटलं मी त्याला हात धरून म्हणलं भाई उगीच उभा राहायचा. अरे मी तुझ्यावर 10 महिने कष्ट केले आणि काय झालं, अभिमान वाटला पाहिजे की नापास होऊन सुद्धा मी अभ्यास केलाय जिद्दीनं. हे माझ्यापेक्षा तुझं यश आहे रे, अपयशातून तू यशाकडे गेलाय. पण पालक असं काहीतरी एक हे खूप लपवतात. हो ना, असं लपवू नये ना मुलांपासून असल्या गोष्टी. नातेवाईकांना ते काय करणार आहेत, नातेवाईक येणार आहेत ते न्यूनगंड आयुष्यभर राहतं मग आपल्या. त्यांनी पण कशासाठी लपवा छपी? मुलांना काय देताय तुम्ही चुकीचं? नापास झालो तर छातीत ठोकपणे सांगतात मी नापास झालो, चांगला अभ्यास केला आणि मी पास झालोय. असं एक छान सांगणारी मुलं आहेत की काही मुलं माझी आहेत अशी, ते म्हणतात की आम्ही अभिमानानं सेवा, म्हणजे या शाळेचं नाव सांगणार की मी या शाळेतनं 10वी पास झालो आहे असं सांगणारी विद्यार्थी. ही मुलं भेटायला येतात का तुम्हाला? खूप अगदी, म्हणजे काही मुलं तरी एकत्रितरित्या येऊन व्यवसाय करतात. माझी 2 मुलं अशी आहेत, एकाचं ट्रॅव्हल एजन्सी आहे आणि एकाचं या तुमच्या हायवे रोडला हॉटेल आहे. त्याने स्वतः हॉटेल व्यवसायातलाच मुलगा होता तो, आणि तो त्याचा हॉटेल व्यवसाय. ती दोघं माझ्याकडे आली आणि म्हणाली मॅडम आम्ही दोघं एकत्रितरित्या काम करतोय. म्हटलं काय तुझं ट्रॅव्हल आहे त्याचं हे आहे.
तर म्हणा नाही, ट्रॅव्हल एजन्सीतील माझे जेवढे सगळे लोक आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही आता कॅम्पेनिंग करतो की ह्याच्या हॉटेलच्या तिथं तुम्ही गाड्या थांबवा. त्याचा व्यवसाय म्हणजे व्यावसायिक दृष्टी पहा ना त्या मुलांमध्ये किती आहे. आणि त्यामुळं ती मुलं. आणि त्यानंतर अजून एक मला किस्सा सांगावासा वाटतो. माझा एक विद्यार्थी होता, तर त्यांचं काटकर आडनाव होतं त्याचं. ते कसं आहे, काटकर इंजिनिअरिंग वर्क्सवाले सगळे मशीनमध्येच ते त्यांचं आयुष्य गेलेलं आहे सगळ्यांचं. एक मुलगा जरा घरामध्ये ऐकायचं नाही वगैरे, 8वीतनंच त्यांनी शाळा सोडलेली. तो मुलगा, आईने त्याला सांगितले, अरे सगळे तुला एडीस पिडीस करा, बघ ते बाईची एक शाळा आहे तिथं कुठंतरी पास होतंय. म्हणजे बायका घरातल्या आडाने विचारू. तो मुलगा आला माझ्याकडे, ॲडमिशन घेतली. खूप त्रासदायक होता तो. म्हणजे शेवटी तर इतका तो गोंधळ वगैरे घालायचा. शेवटी मग मी त्याला समजावून सांगितलं की शिक्षक म्हणाले याला जर वर्गातनं काढलं तर आम्ही शिकवतो. मी त्याला घेऊन असं बसायचं आणि त्याला असं 2 वर्गाच्या मध्ये असं बसून त्याला शिकवायला लावायचं. असं करून मग त्याला पुढे जाणीव झाली की नाही आपण शिकलं पाहिजे. 10वी पास झाला आणि मग त्याला इतकं छान नाही झालं. त्यानं स्वतःचं ते उद्योग सुरू केला. वडिलांनी त्याला एक चांगला प्लॉट वगैरे अक्कलकोट रोडला घेऊन दिला होता. छान मोठा व्यवसाय सुरू झाला त्याचा. आणि त्यांनी पुढे ITIचा पण कोर्स केला बरं का, ITIचाही कोर्स केला. आणि त्याला असं लक्षात आलं की आपण ITIचा कोर्स केला तरच आपल्याला स्वतः आपण काम करायला पाहिजे. आणि त्यानंतर तो एका दिवशी संध्याकाळी माझ्याकडे 6 वाजता ट्रस्टमध्ये आला, माझ्या ऑफिसमध्ये. आणि आल्यानंतर एक लिफाफा त्याने माझ्या पायावर ठेवला आणि नमस्कार केला. म्हटलं का रे? तर म्हणाले की मॅडम मला पहिलं माझ्या नावाचं टेंडर फुटलंय. 125 मशीनची मला ऑर्डर मिळालेली आहे एका बचत गटाची. आणि त्या बचत गटाला वेफर्स बनवण्याचं मशीन मी देणार आहे आणि ते मी तयार केलेलं आहे. मला म्हणजे त्या मुलाला ते काय त्यांचं घरातनं थोडं हे होतं, त्यामुळं ते पुढं जाणार, तर त्याला तिथे जाणीव झाली की आपण करायला पाहिजे वगैरे. पण त्यानंतर ते आपल्या बाईंना सांगावं. मला तर मी म्हणजे एवढी असं झालं की म्हटलं माझ्या मुलाने तरी असं आणून मला दिलं असतं की नाही, माझ्या पायावर ठेवली असती, पहिली ऑर्डर मिळाली. तर एवढं तो मुलगा माझ्यासाठी ती घेऊन आला आणि त्यांनी ते सांगितलं की मला हे ऑर्डर मिळाले. आणि खूप छान पद्धतीने त्याचा व्यवसाय कारखाना चालू. आणि असं नाही म्हणजे नापास शाळेमध्ये काय माहिती का, इतकी वेगवेगळ्या कारणाने मुलं येतात. एक तर मुलगा 1.5 फुटाचा होता आणि त्याला शाळेमध्ये इतका न्यूनगंड, सारखी मुलं टपली मारायचं, चिडवायचं. हुशार वगैरे नव्हता, नापास होण्यासारखा होता असं नाहीये, पण त्याच्या मनावर तो परिणाम होता. त्याने शाळा सोडली ती. मग त्याच्या वडिलांनी माझ्या शाळेत घातलं. मग मी मुलांना पहिल्या दिवशीच म्हटलं आपल्याकडे पण तेच होणार. मुलं म्हणलं तर सगळीकडे सारखे. मुलांना मी खूप छान पद्धतीने सांगितलं की नाही, या असं ह्या मुलाला नियतीचा सावत्रपणा आहे, आपण पण तसंच वागवायचं का. मुलांना खूप छान समजून सांगितलं. मात्र मुलं त्या मुलाला त्याचं बाक असायचं वेगळं, तो घेऊन यायचं, त्याचं दप्तर घेऊन यायचं. चिखल झाला असेल बोळात तर त्याला उचलून आणायची मुलं. आणि छान आज तो एका मोठ्या टॉवेल कारखान्याचा, चादर कारखान्याचा मालक आहे. बापरे. आणि इतकं छान आयुष्य त्याचं पुढं घडलं. असे कितीतरी विद्यार्थी या मुलांना पाहून समाधान मिळत असेल तुम्हाला? प्रश्नच नाही. म्हणजे माझ्या त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये एक सांगण्यासारखा किस्सा असा आहे की एक ग्रस्त माझ्याकडे आले आणि म्हणाले की मॅडम माझी मुलगी तिला शाळेतनं काढून टाकलंय. म्हणलं का? तर म्हणाले ती दिवाळीच्या वेळेला म्हणजे तळत असलेल्या तेलामध्ये पडली आणि भाजली आणि विद्रूप झाली. म्हणलं म्हणून शाळेतनं काढून टाकतात. म्हणजे मला थोडंसं ते अवघडच वाटलं. नाही बाई म्हणतात मुली घाबरतात तिला वगैरे वगैरे. म्हणलं काही नाही हो, मी घेते, तुम्ही काही काळजी करू नका, घेऊन या तिला. हे असं एकदम म्हणजे अंगात असं सामाजिक काम करायचं भिनलेलं आहे ना, की आपण असं नाकारलेल्या सगळ्यांना आपण घेणार. आणि मग त्या दिवशी ते घेऊन आले. त्यांना प्रचंड आनंद झाला की आपल्या मुलाला कोणीतरी मुलीला स्वीकारत आहे. आणि ती मुलगी अतिशय अशी कृश, तिचे हात जळलेले त्यामुळे ते असे झालेले, इथलं कातडं सगळं जळलेलं, त्यांचा चेहरा जळलेला, डोळे असे बाहेर आलेले पूर्ण जळल्यामुळं, ओठ वगैरे असे खाली उतरलेले सगळे. आणि जेव्हा त्या मुलीला पाहिलं, म्हणजे ते आले, मी काम करत होते, ते म्हणाले बाई मुलीला आणले. म्हणलं हो का. असं मी पाहिलं आणि एक क्षणभर मला पोटातनं असं ढवळल्यासारखं झालं. हे या मुलीला कसं आपण घेणार. आणि त्या क्षणाला मी सांगितलं की शिलापत्की
आपण खूप डिंग मारताय बाहेर, मी हे करते, मी ते करते, मी हे स्वीकारते. आता हिला स्वीकारणं, स्वतःलाच समजावलं ते. मी स्वतःला समजावलं हिला स्वीकारणं हे तुमचं खरं परीक्षा आहे. हो ना. माझ्या मनाला समजवलं नाही हिला. आणि मग मी काय केलं असेल पहिलं, ती तुझे गुलाबी भासलेली बोटं वगैरे खूप म्हणजे ते विचित्र दिसत होतं. पण मी माझ्या मनाचा हिया करून पहिल्यांदा तिचा हात हातात घेतला. तिला वेलकम वेलकम असं केलं तिला. आणि त्या मुलीचा हात हातात घेतला आणि त्या मुलीच्या डोळ्यातली चमक मी पाहिली की कोणीतरी मला स्पर्श करतंय. आणि माझ्या लक्षात आलं नाही, हिला आपण घडवायचं. आणि मग तिला बसून घेतलं जवळ. तिला म्हटलं काही नाही, तू 10वी होणार आहेस आणि काही नाही, कशात याच्यावर काही सौंदर्य अवलंबून नसतं. हो ना. आणि मग हे सगळं मी केलं. मुलींनी स्वीकारायला पाहिजे. माझ्याकडे मुलींचा एक वर्ग होता वेगळा. त्या वर्गामध्ये मुलगी जायची, मुली त्याला हिडीस पिडीस करायला लागल्या. हो का. गंमत म्हणजे पुढे डबा खायला बसून घेईना ते एकत्र. माझे शिक्षक म्हणाले की बाई तिला डब्यात कोणी घेत नाही वगैरे. मी तेव्हा सेवा सदन म्हणून नोकरी करत होते. म्हणलं ठीक आहे, मी सेवा सदनमधून माझी त्यांची सुट्टीची वेळ येत होती. मी मग काय परवानगी काढून 4 दिवस मला परवानगी दे. मी डबा खायला तिकडे जायचे आणि गेले आणि सांगितलं सगळ्यांना मी या मुलीबरोबर डबा खाणार आहे. मी आणि ती डबा खायला एकत्र बसलो. मुली थोड्याशा वरमल्या आणि मग सगळ्या मुलींना दुसऱ्याशी एकत्र घेऊन सांगितलं हे असं बरोबर नाही आहे. तुमची बहीण, तुम्हाला झालेली मुलं पुढं, तुमच्या घरातच कुणीतरी असं असते आणि असं तुम्ही करणार का कुणाशी? असं नाही वागायचं. उलट तुम्ही तिला खूप धीर दिला पाहिजे, तिला एक प्रोत्साहन दिलं पाहिजे की नाही तुझी काही नाही, ही गोष्ट काही फार महत्वाची नाही. सुंदर आत्मा असलं पाहिजे माणसाला, चेहऱ्यावर सौंदर्य नाही. अर्थात ते तेवढ्या छोट्या 14-15 वर्षाच्या मुलांना पटणं हे खूप अवघड आहे. मोठ्या मोठ्या लोकांना पटत नाही आणि यांना काय पटावं. पण मुलं खरंच चांगली किंवा माझ्या सांगण्याचा प्रभाव आणि पाठीमागे असलेली सरस्वती देवीची काहीतरी कृपा असेल, ते मुलांना छान पटलं. ती मुलगी छान. आणि त्यानंतर येणाऱ्या नागपंचमी पहिला सण येतो ऑगस्टमध्ये वगैरे, त्यावेळेला मी पाहिलं की मुली मधल्या सुट्टीत एकमेकांच्या हातावरती ती मेहंदी काढत होते. तर एका मुलीने, मी मधल्या सुट्टीत गेले, मी मध्ये एखादी चक्कर मारून यायची, समोरच होता ना ट्रस्ट, तिथे गेले बघितलं तर एक मुलगी तिच्या त्या भाजलेल्या हातावरती छान अशी ती मेहंदी काढत होती. मला कमालीचा आनंद झालाय की तिचा हात हातात घेऊन कोणीतरी मेहंदी काढते. आणि दुसऱ्या दिवशी मी पाहिलं की त्या मुलीनं गळ्यामध्ये हार घातला होता, एक म्हणजे काहीतरी नेकलेस टाईप वगैरे. आणि आमच्या तिथे एक आरसा होता, त्या आरशामध्ये ती स्वतःचा हार असा बघत होती. आणि म्हणजे तिला सुद्धा कुठंतरी आपल्याला तो हार सुंदर दिसतोय हे बघण्याची इच्छा होती. ते प्रत्येकाचं सौंदर्य मनात आहे, ते असं चेहऱ्यावर वगैरे नसतं. मी म्हटलं हिच्यामध्ये आपण सुंदर होतो आहोत ही भावनाच निर्माण झाली, हे सगळ्यात मोठं यश आहे. आज ती मुलगी MA झालेली आहे, लोकमंगलच्या काही निधीमधून उपलब्ध करून दिलं त्यांनी. आणि तिची काही ऑपरेशन झाली, तिची बोटं सरळ झाली, खूप चांगल्या पद्धतीने ती आज कार्यरत आहे. इतक्या सगळ्या मुलांना तुम्ही घडवला, यामधला एखादा आठवणीत राहणारा प्रसंग? विद्यार्थी नाही, विद्यार्थिनी तर काय, म्हणजे मी सांगितलं ना परवा, तो इनामदार नावाचा मुलगा माझ्याकडे एवढ्या वर्षानंतर, पण त्याला मधल्या सुट्टीत लंच सोडून तो माझ्यासाठी आला होता. त्यानंतर एक विद्यार्थीने त्या हॉटेलचा मुलगा सांगितला होता, त्याची आई गेली होती, मला माहीत नव्हतं ते. त्याच वर्षी त्याची आई गेलेली होती. आणि तो मुलगा म्हणाला मला एक दिवशी की मॅडम मी आज लवकर जाणार आहे. मी म्हणलं का? आत्ता 1च तास झाले, नाही मम्मीचं श्राद्ध आहे. तर मला ऐकवलं मामीचं श्राद्ध आहे. तर मी म्हणलं मामीच्या श्राद्धाला तुला काय करायचं आहे? तर तो म्हणाला मामीने मम्मी मीच करणार आहे ना सगळा. तो एकुलता एकच मुलगा होता, एक बहीण आणि तो, असे 2 जण होते. आणि मला इतकं वाईट वाटलं की ह्या मुलाला आई नाही आहे. म्हणलं घरी कोण करतं? तर म्हणाला काही नाही मीच करतो सगळं. बापरे. वडिलांनी मी आहोत आणि मी सगळ्या घरचं स्वयंपाक पाणी करून येतो. मला म्हणजे एवढं आश्चर्य वाटलं त्या मुलाचं. मग मी त्याला जवळ घेतलं, त्या मांडी पोकट ठेवून तो मुलगा लिटरली रडला. पण त्यानंतर मात्र तो शाळेला वेळेवर व्यवस्थित चांगल्या मार्काने तो पास झाला. माझ्या त्याला कुठंतरी ही माणसं जी आहेत, तिथले शिक्षक जे आहेत ते आई समान आहेत असं वाटतं. 5वी झालेली एक पुण्याची मुलगी माझ्याकडे, ते महाराष्ट्रातून येतात हा मुलं या शाळेमध्ये, नुसतं इथे नाही, इथले नाही, महाराष्ट्रातून येतात. आणि त्यामुळं ते खूप छान पद्धतीनं हे केलं जातं. सेवा सदन मधल्या मुली सुद्धा खूप, आजही सेवा सदन मधल्या मुली खूप लागून आहेत.
त्या वारंवार विचारणा करतात आणि आजकाल त्या म्हणजे आता मोबाईल वगैरे या सगळ्यामुळे त्यांचे ग्रुप आहेत. मला परवा एक विद्यार्थिनी माझी तिने गुरुपौर्णिमेला माझा नंबर हुडकून वगैरे मला फोन बिन केला आणि तिने फेसबुकवरती पोस्ट टाकली की माझ्या शिक्षकाला मी 43 वर्षानंतर भेटले आणि मला त्यांचा आशीर्वाद मिळाला. ती तिकडे कोल्हापूर भागाकडे राहते. तिने माझं पहिलं क्रश, माझं पहिलं प्रेम म्हणजे मी असं म्हणून टाकलं होतं त्याच्यावर. आणि तिने सांगितले की पत्कीबाईंमुळे मी माझ्या आयुष्याला खूप टर्निंग पॉईंट मिळाला आणि 20च्या पुढे नंबर असणारे मी पहिल्या 3त यायला लागले आणि विद्यापीठामध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं. म्हणजे एखाद्या शिक्षकांनी एखाद्या विद्यार्थ्याच्या आस्थेने चौकशी करणं हे त्याच्या अभ्यासाला उभारी देणारं ठरू शकतं. हे खरोखर मोठी गोष्ट आहे. तुम्ही उत्तम कवयित्री आहात, अर्थात स्टार्टिंग झालेलीच आहे. ते कशी काय आवड निर्माण झाली? नाही, मी शाळेमध्ये असताना 9वी 10वीत होते तेव्हा मी एक कविता केली होती. आम्हाला देव प्रतिभा देव नावाच्या बाई म्हणजे हरिबाईचे ते पुरुषोत्तम देव होते त्यांच्या मिसेस, तर त्या आम्हाला मराठीला शिक्षिका होत्या. तर मी एक कविता केली आणि कविता केल्यानंतर म्हणजे आमच्या आईला बुद्धी झाली, तिनं आता नोकरी धरली, सर्वांना ती सांगत सुटली अहो मला सर्व्हिस लागली, रोज पहाटे मला उठवते, प्लीज टी ऑर्डर देते, तोच भैयाची हाक येते, मलाच दूध घ्यावे लागते. अशी ती एक विनोदी कविता होती आणि त्याचा शेवट असा होता की पगारीचा 90 असतो, त्या काळात केलेली कविता आहे. पगारीचा 90 असतो, खर्च हिचा तर 100 असतो आणि म्हणे मी सर्व्हिस करते, घर सांभाळून सर्व्हिस करते. ती कविता मी बाईंना दाखवली, त्यांना खूप आवडली. मग त्यांनी ती आमच्या नानासाहेबांना दाखवली, नाना पाटकांना. आणि नाना पाटकांना दाखवल्यानंतर त्यांनी ती वाचली आणि मला ऑफिसमध्ये घेऊन गेले. 5 रुपयाची नोट त्या काळामध्ये बक्षीस दिली तिथं आणि म्हणाले खूप छान कवयित्री होशील, तुझ्या या शाळेला खूप उपयोग होईल. त्यांना पुढं ते सिद्धी वगैरे प्राप्त झालेली होती. ते खूप आध्यात्मिक क्षेत्रात खूप पुढे गेलेले होते. त्यांचं म्हणणं या अर्थाने खरं होणार होतं हे मला माहित नव्हतं की मी सेवा सदनमध्येच पुढं माझं भविष्य घडवणार आहे. आणि त्यावेळेला त्यांनी ते 5 रुपये बक्षीस देऊन मला प्रोत्साहन दिलं. मग नंतर मी थोड्या थोड्या कविता करायला लागले. मग पिटके मॅडम माझी मैत्रीण होत्या, म्हणजे त्या आमच्या सेवा सदनच्या. त्यांनी एकदा त्या एका स्पर्धेला गेल्या होत्या, मग मी पण गेले त्यांच्याबरोबर. आकर्षण म्हणजे काय, त्यांच्याकडे त्या हुशारच होत्या, प्रश्नच नाही. आणि त्यांची एक गाडी होती, त्या गाडीमधून जायला मिळतं, हे खूप आकर्षण होतं. आणि सोलापूर कॉलेजमध्ये त्या स्पर्धा होत्या म्हणजे कविता वाचनाच्या. तिथं गेले आणि मग त्यांनी त्या कविता वगैरे सादर करत होते लोक. इंटरव्ह्यूला मी म्हटलं, मी ताई म्हणते त्यांना, म्हटलं ताई मला पण म्हणजे तुला पाठ आहेत का? म्हटलं हो. तू कविता करतेशील? म्हटलं हो. मग मी एका कागदावर बरोबर 2 कविता लिहिल्या. 8 आणे एका कवितेला हे होतं. ताईने माझे पैसे भरले, माझ्याकडे पैसे नव्हते आणि ते भरले त्याने आणि मी वाचलं आणि मला 3रा क्रमांकाचं 3 रुपयाचं बक्षीस मिळालं. 14 जानेवारी ती तारीख आहे. माझ्याकडे अजूनही ते काहीतरी KG पाटील किंवा असं कोणतरी ते प्राचार्य होते, त्यांच्या सहीचं ते सर्टिफिकेट वगैरे सुद्धा माझ्याकडे आहे. ते पहिलं माझं बक्षीस त्या नाना पाटकानंतर ते पहिलं बाहेर मी केलेलं. आणि मग नंतर मी अनेक ठिकाणी करायला लागले कविता. पण पिटके मॅडमने मला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा स्पर्धेला नेलं आणि तिथून मग मी अशा पद्धतीनं कविता करायला लागले. मग पुढं कॉलेजमधल्या कविता कशा, अगदी पदर तुझा ओढणारा, वाऱ्यावर बिडबिडणारा, पुढे तू मागे मी, पाठ शिवणीचा खेळ अपुरास, लपत होतीस, छपत होतीस, मध्येच पुन्हा दिसत होतीस, जीवाच्या जिद्दीनं धावलो, माझा मी नव्हतोच राहिलो, पकडणार होतो तुला पण इतक्यात कळलं मला कुणीतरी आउट केलंय तुला. अशा काहीतरी गमतीदार कविता. म्हणजे त्या काळात सुचतात तुम्हाला? नाही, ती आता जरा अलीकडे झाली. त्या काळात सुद्धा असंच काहीतरी सुचायचं, ते लिहून काढायचं लगेच. आणि मग त्याला मैत्रिणी वगैरे असायच्या, हो छान छान, ते कौतुक. सेवा सदनमध्ये मात्र मी नृत्य गीतं लिहायला लागले आणि त्या नृत्य गीतांना खूप चांगली म्हणजे सादर करणारे माझे जे शिक्षक होते, सुधा कुलकर्णी, किणीकरबाई वगैरे, ते खूप छान सादरीकरण व्हायचं. आणि आपटेबाई, राजेश्वरी आपटे आम्हाला गुरु, त्यांनी त्या खूप लिहायच्या. त्यांचं बघून बघून आम्ही लिहायला शिकलो. कविता लिहिणं वेगळं आणि नृत्यगीत लिहिणं वेगळं. नृत्यामध्ये तो बाज असतो, ते ठराविक दृश्य उभं करायला लागतं तुम्हाला. मग तेही लिहायला सुरुवात केली. मैत्रिणीविषयी काय सांगा? मैत्रिणी मला माझ्यापेक्षा सगळ्या वयाने मोठ्याने खूप मैत्रिणी आहेत.
कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, त्याच्यानंतर आता हे शाळेमधले आजही बऱ्याच मैत्रिणी. आमच्या शाळेमध्ये एक 8 मैत्रिणींचा खूप छान ग्रुप होता. तो एक ग्रुप आहे. त्याच्यानंतर स्त्रीमुक्तीचं काम करणारे नीला मोरे, मंजुश्री कुलकर्णी वगैरे, डॉक्टर शांता पाटील वगैरे, हा सगळा ग्रुप आहे. तर व्हॉट्सअप ग्रुपला अनेक मैत्रिणी नव्याने मिळाल्या, त्यांचा एक मोठा ग्रुप आहे. आणि मला सांगायचं आवर्जून म्हणजे माझ्या 2 मोठ्या मैत्रिणी आहेत. त्या म्हणजे माझ्या बाई असलेल्या, पण आता माझ्या त्या मैत्रिणी आहेत. तर त्या नलिनी म्हैसकर यांची माझी खूप चांगली मैत्री आहे. रोज आम्ही आजही 1 तास फोनवर बोलतो. 1 तास दररोज. म्हणजे मला तर त्या मैत्रीण आहेत, मातृतुल्य आहेत, माझ्या शिक्षिका आहेत. मला 6वी 7वी पासून त्यांनी शिकवलेलं आहे. मी जेव्हा 4थीत होते तेव्हा त्या शाळेत नोकरीला लागलेल्या होत्या. म्हणजे त्या माझ्या बाई, त्याच्यानंतर माझ्या कलिग, त्यानंतर माझ्या मुख्याध्यापिका, त्यांच्या हाताखाली मी काम केलं. आणि त्याच्यानंतर आज उत्तम मैत्रीण, आणि आज अगदी माझ्यासाठी मातृतुल्य असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि खूप त्यांचं आयुष्य माझ्यासाठी आदर्श वाटतं मला. खूप छान शाळेमध्ये कसं काम करावं. त्यांनी कधीही 5 वह्यांच्या वर 6वी वही तपासली नाही. 5 वह्या दररोज नित्य नियमाने. म्हणजे त्या मुलींचं मूल्यमापन व्यवस्थित होतं. त्यानंतर किणीकर बाई, वनमाला किणीकर यांची माझी सुद्धा खूप छान मैत्री. त्यांचे सुद्धा 1-2 दिवसांनी मी बोललो नाही तर आम्हाला चालत नाही. हा असा सगळा जो ग्रुप होता त्यातले आता बरेच जण नाहीये. सुनीता देसाई म्हणून माझी एक मैत्रीण अगदी या लॉकडाऊनच्या काळात गेली. शाळेत सुधा कुलकर्णी म्हणून माझी एक मैत्रीण आहे. त्या पण मोठ्या आहेत माझ्यापेक्षा, पण या सगळ्या मोठ्या मैत्रिणी. तडवळकर बाई, त्या पण माझी म्हणजे माताच जवळजवळ. त्या पण आम्हाला 6वी 7वीला शिकवायला होत्या. ही सगळी मंडळी जी होती ना, यांच्यामध्ये हळूहळू इतकं मैत्रीचा एक चांगला भाव निर्माण झाला. खऱ्या अर्थानं म्हणजे आम्ही आज जे काही एकटे राहिलं, म्हणजे घरात नसतं, आपले भाऊ भावंड आई वडील सगळं प्रेम वगैरे असतं, पण मन मोकळं करावं कुठंतरी असं जर कोण असेल तर ती मैत्री, ती तुम्हाला तशी मिळाली पाहिजे. तशा मैत्रिणी मला शाळेत मिळाल्या, कॉलेजमध्ये मिळाल्या. मी LLBचं पण 1 वर्ष केलं होतं. लॉ कॉलेजमध्ये पण आम्ही तेव्हा 3-4च विद्यार्थिनी होतो लॉ कॉलेज, पण तेव्हाही तिथे छान मुली मिळाल्या. दयानंदच्या वसतिगृहामध्ये 50-50 विद्यार्थिनी असायच्या. त्यांच्याशी माझी खूप चांगली, सगळ्या परगावच्या मुली, छान मैत्री. जिथे जाऊ तिथे मित्र मैत्रिणी आहे. खूप मैत्री. बोलका स्वभाव आहे तुमचा. हा, बोलका. मी रेल्वेत बसले तरी मला मैत्रिणी मिळतात, मित्र मिळतात. आणि ते असे तहहायात असतात, म्हणजे तिथं संपत नाही. म्हणजे दुनिया गोल आहे, पुन्हा कुठेतरी आम्ही भेटतो, काहीतरी होतं असं. ते छान. तेव्हाचं सोलापूर आणि आत्ताचं सोलापूर काय फरक आहे? तेव्हाच्या सोलापुरामध्ये काय म्हणजे का, पहिला जर म्हणजे फरक पाहायचं झालं तर आमच्या वेळेला संध्याकाळी 7 वाजता कॉर्पोरेशन नव्हतं, महापालिका. तो माणूस येऊन दिवे लावायचा, तेव्हा कुठेतरी उजेड पडायचा. दिवे नाही, रस्ते नाही, पाणी मात्र सुबत्ता होते. पाण्याची ती आता नाहीये. तरी पण नंतर ते आम्हाला नळ कापले जायचे, बरंच काय भानगडी व्हायच्या. आणि मग रस्त्यावरून पाणी आणणं वगैरे ते सगळे प्रकार आम्ही केले. म्हणजे मी एक विनोदी किस्सा सांगत असते की 3 बायका परमेश्वराची खूप आराधना केली. एक मुंबईची होती, एक पुण्याची होती आणि एक सोलापूरची होती. मुंबईची बाई म्हणाली, मला लोकलमध्ये रोज खिडकी शेजारी जागा मिळवते देवा. देव म्हणाला तथास्तु. तिला खरंच मिळायला लागली. पुण्याची होती, ती म्हणाली, मला पुन्हा गाडगेकरीचे सगळे दागिने घालून बघायचे देव, मला मिळाले पाहिजे. तथास्तु, तिला मिळाले. सोलापूरची बाई म्हणली, देवा काही नको, फार लहानपणापासून कमरेवर घागर आहे, तेवढी खाली उतरवा. ठीक आहे म्हणा. ती आली, देवाचे तथास्तु म्हटलं, ती घरी आली. दुसऱ्या दिवशी बघती तर दारात 2 बादल्या. म्हणली, देवा पाण्याचं काही नाही, नुसते बादल्या ठेवल्या. मी काय, तू काय म्हणाले, कमरेवरनं घागर उतरू, मी बादल्या दिल्या. तुमचा सोलापूरचा पाण्याचा प्रश्न ब्रह्मदेव सुद्धा सोडवू शकत नाही. हे आज माझं वय आता 70 वर्ष आहे, तरीही मी पाणी भरते आली. आज सकाळी मगाशी पाणी भरून मी तेव्हा 1 वाजता पाणी आलं. आजही हा मुद्दा खूप वाईट आहे पाण्याचा सोलापुरात. पण सोलापुराला उद्योगधंदे नाही, ते खूप वाईट आहे. पण लहान उद्योगधंदे सोलापुरात खूप आहेत. त्याचा अभ्यास मी केलेला आहे. कारण नॉर्थ रोटरी क्लबने एकदा मला अशा छोट्या उद्योगधंदा करणाऱ्या महिलांना तुम्ही छोटी छोटी कर्ज द्या असं सांगितलं होतं. 2000 रुपयाचं कर्ज आम्ही बिनव्याजी द्यायचं. चिंदी बॉल तयार करणं, 400% नफा आहे त्यात. मोठा व्यवसाय. सोलापुरामध्ये बांबूच्या काड्या छाटणे, बारक्या
आईस्क्रीम काढी, कुल्फी काढी, त्याच्यानंतर गोळ्याला लागते ती काढी. ह्या सगळ्या काड्या सोलापूरपासून म्हणजे गुलबर्गा, विजापूर, उस्मानाबाद अशा 4-5 जिल्ह्यामध्ये आपल्याकडच्या काड्या बनवलेल्या जातात. आणि बुरुड समाज जो इथे मोठा आहे त्यांच्यामधून एक येतं. त्यांचं काशी कापडे समाज जो आपल्याकडे आहे, जुने कपडे घेऊन तयार करणारा, त्यांचा तर खूप मोठा व्यापार आहे. म्हणजे तुम्ही जर ते कधी कॅल्क्युलेशन काढलं ना, तुमच्या मॉलपेक्षा भारी येते. जुने कपडे आपल्याला भांडी बिंडी देतात आणि कपडे घेऊन जातात. ते कपडे दुरुस्त करणं, शिवणं, शिताफीने उत्तम शिवतात ते धुणं, त्याच्यानंतर त्याला इस्त्री करणं आणि मग ते पुन्हा बाजारात, खेडेगावी बाजार आहेत कपड्यांचे आणि त्याला खूप चांगलं डिमांड आहे त्याने. आता तर काय फाटक्यालाही किंमत आहे, मुद्दाम फाट देत नाही. ते जीन पॅन्ट वगैरे ते फाटकच असतं, म्हणजे फाटक्याला सुद्धा चांगले दिवस आले. हा सुद्धा व्यवसाय आहे. सुपारी कातरणं हा व्यवसाय. मी स्त्रीमुक्ती संघटनेत काम करताना या सगळ्या व्यवसायाचा परिचय झाला मला. तर सुपारी कातरलेली अनेक दुकानांना घालणारी बायका आहे. सोलापुरात पानपट्ट्याची दुकानं जागोजागी. त्या सगळ्या पान दुकानांना कत्री सुपारी, कडा सुपारी, त्याच्यानंतर तुकडा सुपारी, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सुपाऱ्या कापून नेऊन त्यांना देणाऱ्या खूप महिला त्या उद्योगात आहेत. शेळीपालन करणाऱ्या, हे असे छोटे उद्योग घराघरामधून प्रचंड आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप महिला उद्योग करत आहेत. फक्त आपल्याकडे IT पार्क नाही, फार मोठे उद्योग प्रदूषण करतील असे आलेले नाही, लहान सहान उद्योग करू. त्यामुळे झालंय काय माहितीये का, सोलापुरामधली जी सुशिक्षित मंडळी होती ती सगळी बाहेर गेली. म्हणजे वयस्क मंडळी इथं मुलांना वाचून पोरकी आणि अनाथ झालेली आहे आणि इथं काही नाही. याने घरदारा बांधून ठेवलेत आणि आता या वयात म्हणजे स्थलांतर नको म्हणून ते जाऊ शकत नाही. त्यामुळं आपली जी घरातली वृद्ध मंडळी आहे ती खऱ्या अर्थानं पोरकी झालेली आहे. पण बाकीचे उद्योगधंदे सोलापुरामध्ये खूप छोटे, अतिशय चांगले चाललेले आहेत. त्यामुळं सोलापुरात खूप पैसा नाही वगैरे अजिबात ओरड नाही. सोलापुरात छान पैसा आहे. सोलापुरात संशोधनात्मक काम मात्र नाही. म्हणजे आपल्या सोलापुरात मला एका IIT मधल्या गृहस्थाने सांगितलं की अहो, तुमच्या सोलापुरातल्या 100 वर्षाच्या इमारती ह्याचं संशोधन करायला सांगा ना मुलांना तुम्ही. आणि आहेत इमारती, म्हणजे मी ज्या उंडेकर त्या वाड्यामध्ये 2 वाडे एकमेकाला लागून, आणि या वाड्यातून त्या वाड्यातल्या एका खोलीत येण्यासाठी असा जिना आणि ते देवघरासारखं ते सरकवलं की त्या जिन्यात नाही येता येतो. म्हणजे एका वाड्यातनं दुसऱ्या वाड्यामध्ये त्या काळात अर्जाकार जेव्हा होते तेव्हा लपण्यासाठी वगैरे स्वातंत्र्य सैनिकांनी त्याचा उपयोग केलेला होता. विषय हा. असे कितीतरी वाडे आहेत सोलापूरमध्ये, कितीतरी चांगल्या वास्तू आहेत सोलापुरामध्ये. खूप जुन्या इमारती आहेत ज्यांना 100 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे. त्या इमारतींचा अभ्यास होणं, कुणी बांधल्या, कशा बांधल्या, काय बांधल्या, त्यांच्या बांधकामाची रचना काय होती, हे कुणी अभ्यास करत नाही. म्हटलं सर माझा काही तो विषय नाही आहे, मी शिक्षक आहे. अहो म्हणाले म्हणून तर तुम्हाला सांगतोय. अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा की अशा पद्धतीचं संशोधन सोलापुरातल्या उद्योगधंद्यावरती संशोधन सुद्धा होणं गरजेचं आहे. मी एका WIT नव्हे, सोशल ह्याचं जे कॉलेज आहे तिथल्या विद्यार्थ्याला मी पाहिलं, तो फोटो काढत होता. मला म्हणाला मॅडम जरा मी इथं उभारतो, माझा फोटो काढेल का. एक मुलगी होती, म्हटलं हो काढते. असे काही डिजिटल कॅमेरे वगैरे नव्हते. म्हटलं काय भाई तू संडासजवळ उभारून का फोटो काढायला लागली. तर ती म्हणाली की मी सोलापुरातल्या संडासवर संशोधन करते. मला खरोखर कौतुक वाटलं त्या मुलीचं की तिचा प्रोजेक्ट सोलापुरातले संडास ते कसे आहेत, कुठल्या कुठल्या भागात आहेत ह्यावरती. म्हणजे आज आपण ते सगळं सांगायला लागलो, टॉयलेट आणि सिनेमा मग ते खूप मोठं, पण एक 20-25 वर्षापूर्वी असं संशोधन करणारी सोलापूरच्या MSW कॉलेजची विद्यार्थिनी मी पाहिलेली आहे. हे संशोधनाचं बीज जे आहे ते आपण मुलांमध्ये पेरलं पाहिजे. मी मुळात सायन्सची शिक्षिका आहे. मी 150 उपकरण बनवलेली आहे. त्यातल्या माझ्या 2 उपकरणांना नॅशनल अवॉर्ड आहे. कित्येक उपकरणाला मला म्हणजे इथे ढाली वगैरे मिळालेले आहेत. मी केलेल्या संशोधनात्मक उपकरणांवरती मी एक रिसर्च एसे लिहिला होता. त्याला मला पुण्यामध्ये म्हणजे पूर्वी जे संशोधन शास्त्र करणारी जी संस्था असायची त्याच्या माध्यमातून निबंध वाचनासाठी बोलवायचे, पेपर रिडिंग. त्या पेपर रिडिंगला पण म्हणजे माझं सिलेक्शन झालं होतं आणि मी त्या पेपर रिडिंगला पण गेलेले आहे. महिला अत्याचारात वाढ होते, महिला अत्याचार वाढ होते, त्याबद्दल काय सांगा. महिला अत्याचारात जी वाढ होती आहे त्याला
म्हणजे परंपरागत खूप गोष्टी कारणीभूत आहे आणि अचानक मिळालेलं थोडंसं स्वातंत्र्य, काही परिस्थितीजन्य गोष्टी आहेत, काही आता खूप असं म्हटलं आपण की महिलांनी पोशाखामध्ये जे केलं त्याच्यावरही काही वेगळी टीका येते, कुणी कपडे काय घालायचे आहे त्याचा भाग आहे. पण मी या सगळ्याचं कन्क्लुजन काढून एवढं म्हणेन की आपल्या घरच्या प्रत्येक तू सगळ्या महिलांचा सन्मान करायला, आईचा सन्मान. घरात मुळे आईला विचारत नाही तुला काय कळते, सहज म्हणून मुलगा मोकळा होतो. आईला काय कळतंय, अरे तुला जन्म घातलाय, तुला एवढं वाढवलंय. बहिणीचा सन्मान करता आला पाहिजे. घरात असलेल्या नाट्यातल्या स्त्रिया त्यांचा सन्मान. आजी आजीला काय आजीला किंमत नाही असं नाही चालणार. तुम्ही घरातल्या लोकांनी आपल्या घरातल्या स्त्रियांचा सन्मान करायला शिकवलं पाहिजे. जर जेवणारा पुरुष बायकोने नीट भाजी केली नाही म्हणून जर फेकून मारत असेल तर तुमचा आपण आपल्या ह्या नात्याची जपणूक आपल्या घरापासून करायला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुम्ही स्त्री सन्मान करायला मुलाला शिकवाल. त्याला बाहेर जाताना सांगितलं पाहिजे की तुझी मैत्रीण, आज मुलं मुली सगळे एकत्र आहेत असं काय राहिलेलं नाही. आता आमच्या वेळेला एक मुलगा जरी बोलला तरी 100 गोष्टी विचारत. मला आठवतंय एका मुलाचं मला पत्र आलं होतं की त्या पत्रामध्ये काही नाही, त्याला कॉलेजचं एक काहीतरी सर्टिफिकेट तातडीनं पाहिजे. तर त्यासाठी मी वाड्यातनं असे खाली जाईपर्यंत असे वाडा सगळा जमला होता आणि ते सारखे म्हणत होते तुला पत्र आलं मुलाचं, तुला पत्र आलं मुलाचं. माझ्या घरात मात्र ते पत्र फोडलं नव्हतं कोणी. माझ्या हातात ते पत्र दिलं आणि कोणाच तरी पत्र आहे ते वाच, काय सांग म्हणजे काय आहे ते बघतो. पण खालपासनं की म्हणजे पोस्टमननेच बहुतेक सांगितलं असा कोणाच तरी पत्र आहे. अंतर्देशी होतं, मागं नाव पुढं नाव असतं ना, त्यामुळं ते पत्रावरती हे असं सगळं ते त्या काळात होतं. आमच्या काळात खूप. आज तसं नाही. आता 2 विद्यार्थिनी रक्षण कसं करावं मग महिलांनी स्वतःचं रक्षण कसं करावं? रक्षण तर काय म्हणजे हे एकतर आपली वागणूक चांगली पाहिजे. तुम्ही बोट दिलं की ते हात धरणार. बोट देताना विचार करायचा आपण समोरच्या नाही म्हणायला शिका. छोट्या छोट्या गोष्टींच्या प्रलोभनाला बळी पडू नका. कोणीतरी काहीतरी तुम्हाला आमिष दाखवतंय आणि मुलगी त्याच्यावर सरळ पळून जाते. सॅरेटसारखे चित्रपट आम्हाला काय सांगतात की जन्मभर आई बापान सांभाळले. ती दुसरी बाजू खूप छान मांडली गेली होती त्याच्यामध्ये. त्याच्यावर जेव्हा चर्चा झाल्या की म्हणजे अगदी त्या दिग्दर्शकांनीही सांगितलं की मी समाजापुढे वेगळं यावं म्हणून सांगितलं, पण अर्ची आणि परशाची प्रेम कहाणीच प्रसिद्ध झाली. आई वडिलांनी तुमच्यासाठी एवढं केलेलं असतं त्याचा शेवट हा नाही ना. आई वडिलांना तुम्ही विचारा तुमचं प्रेम वगैरे सगळं हे आहे. पण अर्थात काही समाजात आपल्या महाराष्ट्रात जरा कमी आहे, परंतु बाकीच्या समाजामध्ये खूप हे आहे. आणि जोपर्यंत आपला जातीवाद निर्मूलन होत नाही तोपर्यंत हे खूप अवघड आहे, फारच अवघड आहे. म्हणजे याच्यावरती मी बोलणं मला उचित वाटत नाही. नवरात्र कशा पद्धतीने साजरा करता यंदा? माझ्या घरात यंदा काय म्हणजे आम्ही जरा थोडे दुःखात आहोत, त्यामुळे मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही. पण आमच्या घरामध्ये कुळधर्म कुळाचार म्हणून नवरात्र बसवलं जातं आणि 2 दिवे असतात, घट घातले जातात आणि देवीची आराधना. त्याच्यानंतर सगळ्यांना अर्थात आम्ही आता त्यापासून विचार करून म्हणजे आई वडील आमचे हे करत होते. आणि मला असं वाटायला की ह्यापेक्षा मी आता माझी कामवाली बाई, तिला रोज ती दूध पित नाही म्हणून रोज मी तिला दुधातला चहा करून देते. त्यानंतर काय आमच्या घरी तिलाच जेवायला वगैरे बोलवतात, तिला दिलं जातं. दसऱ्या दिवशी त्यांनाच आम्ही काहीतरी देतो आणि त्यांचीच ओटी भरणं वगैरे जे काही आहे यात म्हणजे आमच्या घरात हे काही फार नवीन नाही. माझे वडील त्यांच्या आईचं श्राद्ध करताना म्हणजे ज्या ठिकाणी हरिजनाची झोपडपट्टी असायची त्या ठिकाणी जाऊन तिथल्या गरीब महिलेला एक साडी आणि चोळी द्यायची. तेव्हा ₹1.25 साडी मिळत होती. ते द्यायचे, केळी आणि पेढे द्यायचे, त्या बाईचे पाय धुवायचे आणि नमस्कार करून यायचे. माझ्या आईला पोचलं. त्यांनी कधीही घरात श्राद्ध केलं नाही. आमच्या घरात खूप पुरोगामी होतो सगळं. आमच्या घरात हा कधी प्रश्न आला नाही. देवधर्म म्हणून कुळधर्म कुळाचार म्हणून केलं जातं. आमच्या इथे कॉलनीमध्ये म्हणजे विद्यानगरात मी जिथे राहते त्या कॉलनीमध्ये भजनी मंडळ आहे. ते आधी 15 दिवस चालू होतं. म्हणजे आता सुद्धा तिकडे कार्यक्रम आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी आता यंदा कोरोनामुळे आम्ही एकत्र नाही आहेत, पण दसऱ्याच्या दिवशी तिकडे रोज इथे गोंधळ होतो. गोंधळ घातला जातो. अगदी नाचून बायका गोंधळ घालतात, भजन करतात देवीचं. आणि हे भोंडला होतो
आमच्या कॉलनीमध्ये बुडला होता आजही. तर एक संस्कार म्हणून पुढच्या पिढीला मिळावं. हो ना. आणि सगळ्या डॉक्टर वगैरे मुली आहेत, पण त्या सगळ्या वेळ काढून त्याच्यामध्ये आवर्जून आलेल्या असतात. हे खरं तर आता सगळ्यांचे हॉस्पिटल्स वगैरे आहेत. मला खूप अभिमान वाटतो या मुलींचा की या सगळ्या मुली त्या ठिकाणी एक दिवस का होईना हजेरी लावतात आणि त्या मेळाव्यात हजर असतात. खूप चांगलं वातावरण आहे इथे. बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा दिलाय शिला मॅडम तुम्ही, आणि बऱ्याच जणांनी कॉमेंट सुद्धा केलेले आहेत. सीमा किनीकर मॅडमनी म्हटलंय की छान आठवणी, व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उलगडत आहेत तुम्ही. पल्लवी उमेश असं नाव आहे, ते म्हणतात की मॅडम खूप मस्त मुलाखत चालू आहे, मी बघते सगळं. आणि अपर्णा पटवर्धन म्हणतात की गेल्या 25 म्हणजे 25 वर्ष मागे गेल्याचा आनंद मिळतोय मला आता. बरोबर, ते माझ्या शिक्षक आहेत. हो. विभावरी जोशी कत्ती म्हणतायत तुमच्या अफाट कामगिरीला सलाम आहे. माझी विद्यार्थिनी आहे. स्वप्ना केळकर सहस्त्रबुद्धे म्हणतात खूप मस्त बाई, तुम्ही छान बोलताय. श्रुती वडकबाळकर मॅडम म्हणतात तुमचे कार्य खूप महान आहे. आणि खऱ्या अर्थाने चॅलेंजिंग काम केले तुम्ही, नापास झालेल्या मुलांना गाईड करून. कुणाल बुचके हे म्हणतात कॉमेंट दिले त्याने. आणि अनुभव संपन्न असे पुन्हा एक टिप्पणी दिली आहे सीमा किनीकर मॅडमनी. सरोज शहा मॅडमनी मस्त म्हटलंय, हॅट्स ऑफ यू मॅडम. स्वाती कुसूरकर असं म्हटलंय त्यांनी. स्वाती कोरके यांनी म्हटलंय की ग्रेट मॅडम. मनीषा पंडित खूपच मस्त, छान वाटले तुम्हाला बघून, खूप आनंद झाला. संगीता इनामदार म्हणतायत बाई तुमच्या संस्कारात आम्ही वाढलो याचा मला खूप अभिमान वाटतो, मी खूप भाग्यवान आहे. ललिता पेटकर मॅडम म्हणतात हॅट्स ऑफ यू, डेडिकेटेड वर्क तुमचा आहे. अनुप्रिता हजारे म्हणतायत नमस्कार मॅडम, वी मिस यू लॉट मॅम. विद्या हुनमोडे म्हणतायत नमस्कार बाई. अंजली कुलकर्णी वाव नाईस मॅडम. आणखी अश्विनी मोरे मॅडम म्हणतात आत्ताच्या शिक्षिका आहेत तिकडे, आठवणींचा खूप मोठा खजिना आहे बाईंकडे. सर फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत सिद्धाराम माशाळे सर म्हणतात शिलाताईचे कार्य खूप ग्रेट आहे. ती सगळी मंडळी छान काम करतात. भाग्यश्री देशपांडे म्हणतायत स्वीट मेमरीज, नमस्ते मॅडम. आणि प्रज्ञा पाठक खूप मस्त. प्राजक्ता वेद पाठक, माधुरी भांगे शिंदे, सीमा जोशी, माधुरी, रोहिणी निराळे मॅडम सध्या शिक्षिका आहेत तिकडे त्या. श्रीदेवी स्वामी यू आर ग्रेट मॅडम. आणि बाई आम्ही सुद्धा मिस करतोय भोंडला असं म्हटलंय साक्षी कुलकर्णी भोंडला होत होता. हा. स्वाती साने म्हणतायत नमस्कार बाई, खूप वर्षांनी पाहिलं तुम्हाला, छान वाटलं. नमस्कार आत्या असं महेश हरकाल म्हणतायत. हो, तो माझा विद्यार्थी आहे. महेश हरकाल हे माझे विद्यार्थी आहेत. आणि ते आता तुमच्या मार्कंडेय रुग्णालयामध्ये ट्रस्टीवर ते आहेत. आणि चांगला तो डॉक्टर पण झालेला आहे. आणि तो खरं म्हणजे त्याला घडवल्याचं मला खूप समाधान आहे. बरेच जुने तुमचे मित्र मैत्रिणी आणि खास करून महिला वर्ग बरेच हा कार्यक्रम पाहतोय. आणि मी स्वतः एक पत्रकार म्हणून मला खूप आनंद झालाय. खऱ्या अर्थाने एका स्मार्ट वुमनला आज आपण प्रेझेंट केले लोकांसमोर. आणि कार्यक्रम चालू असताना एक मला असं वाटतं समोर आणू शकू का, दर आठवड्याला म्हणा, दर 15 दिवसाला काही जुन्या आठवणी, म्हणजे तुम्हालाही बोलावं असं वाटतंय, लोकांनाही ऐकावं असं वाटतंय. काहीतरी चुकीचं ऐकण्यापेक्षा काहीतरी छान ऐकून लोकांना दिवस आनंदात घालवणं आपण देऊ शकतो, करू शकतो. एक छान प्लॅन करू आपण, काही करता येईल. मस्त वाटतंय, म्हणजे लोक एवढ्या पद्धतीने बघतायत. आणि सगळी लोक प्रेम करणारी. माझ्या मुली तर माझ्यावर काय, सेवा सदनच्या मुली म्हणजे आमच्या मुली आहेत, त्यामुळे ते काही प्रश्न. शेवट कवितेनंच झालं पाहिजे. सुरुवात एवढी छान झाली आहे. कविता म्हणजे माझा जरा सध्या तरी या 6-7 महिन्यात खूप कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण आहोत. शीला पत्की मॅडमनी स्मार्ट सोलापूरकर साठी वेळ दिला, त्याबद्दल आम्ही मॅडमचे आभारी आहोत. आम्हाला इथे येण्यास उशीर झाला त्याबद्दल आम्ही दोघं दिलगिरी व्यक्त करतो जाहीरपणे. खरं तर मॅडमची शिस्त आम्हाला पूर्वीपासून माहिती, पण वैयक्तिक घरगुती अडचणीमुळे आम्हाला इथे येण्यास उशीर झाला. पण कार्यक्रम एक 2-4 मिनिटं इकडे तिकडे आपण सुरू केला. बऱ्याच जणांचा प्रतिसाद आहे. यापुढेही आपण भेटत राहूया वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून.
आणि स्मार्ट सोलापूरकर हे जे आपण डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध केले, अशाच जुन्या आठवणींना किंवा ज्येष्ठ मंडळींना, तरुण मंडळींना याच्यासमोर आणून लोकांसमोर प्रेझेंट करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. एक स्मार्ट सोलापूरकर म्हणून मी तुम्हाला विनंती आवाहन करतोय की या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. काही सूचना, काही आव्हान किंवा काही विनंती असेल तर नक्की कॉमेंट करा, आपण त्याचा विचार करू. मॅडम, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आजच्या या कवितेने आपण शेवट करू. परशुराम आणि सरस्वती या दोघांनी, ही मी मुलंच मानते त्यांना, दोघांनी मला या ठिकाणी संधी दिली आहे आणि तोही चांगला मोठा पत्रकार हो अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि आपण सर्व रसिकांनी याला बरोबरून प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार मानते. आणि शेवट माझ्या कवितेने करते. कविता जी आहे ती अर्थातच कोरोना आणि लॉकडाऊनवर आहे. लॉकडाऊन संपले तरी तुम्ही बाहेर नका जाऊ. लॉकडाऊन संपले तुम्ही बाहेर नका जाऊ. कोरोनाचा खतरा आता घरात नका घेऊ. अनावश्यक खरंच कृपा करून जाऊ नका. लॉकडाऊन संपले तुम्ही बाहेर नका जाऊ. कोरोनाचा खतरा आता घरात नका घेऊ. तोंडाचे मास्क नका हनवटीला बांधू. तोंडाचे मास्क नका हनवटीला बांधू. याला भेट त्याला भेट शेकंड नका करू. नमस्ते राम राम चला हात जोडून पाहू. नमस्ते राम राम चला हात जोडून पाहू. कोरोनाचा खतरा तुम्ही घरात नका घेऊ. कोरोनाचा खतरा तुम्ही घरात नका घेऊ. वेळोवेळी हात धुवू साबण थोडे लावू. वेळोवेळी हात धुवू साबण थोडे लावू. थुंकण्याच्या सवयीला जरा लगाम घालू. थुंकण्याच्या सवयीला लगाम आता घालू. जवळजवळ उभे राहून नका आता बोलू. जवळजवळ उभे राहून नका आता बोलू. कोरोनाचा खतरा तुम्ही घरात नका नेऊ. कोरोनाचा खतरा तुम्ही घरात नका घेऊ. हा आला तो आला घरात नका घेऊ. हा आला तो आला डायरेक्ट घरात घेऊ नका. हा आला तो आला घरात नका घेऊ. हात धुवा, सॅनिटर लावा, मगच प्रवेश देऊ. हात धुवा, सॅनिटर लावा, मगच प्रवेश देऊ. काळजी आता घ्यायची आहे. काळजी आता घ्यायची, उगे तोंडाकडे नका बघू. काळजी आता घ्यायची, उगे तोंडाकडे नका पाहू. कोरोनाचा खतरा तुम्ही घरात नका घेऊ. ताप खोकला सर्दी पडसं भिवून नका जाऊ. ताप खोकला सर्दी पडसं भिवून नका जाऊ. दवाखान्यात जाऊन आता पटकन जाऊ. दवाखान्यात जाऊन आता पटकन जाऊ. जरा जरी शंका आली क्वारंटाईन होऊ. कोरोनाचा खतरा आता घरात नका घेऊ. कोरोनाचा खतरा आता घरात नका घेऊ. आहार घेऊ पौष्टिक तसाच व्यायाम रोज करू. आहार घेऊ पौष्टिक तसाच व्यायाम रोज करू. इम्युनिटी वाढवून रोग दूर ठेवू. इम्युनिटी वाढवून रोग दूर ठेवू. खाऊन झोपून आळसाने ढोल नका होऊ. कोरोनाचा खतरा तुम्ही घरात नका घेऊ. कोरोनाचा खतरा तुम्ही घरात नका घेऊ. कुटुंब माझे आणि जबाबदारी माझी. नवी घोषणा आहे शासनाची. कुटुंब माझे आणि जबाबदारी माझी. सगळ्यांची काळजी मनापासून घेईन. सगळ्यांची काळजी मनापासून घेईन. सरकारला माझ्या मी साथ आता देईन. सरकारला माझ्या मी साथ आता देईन. कोरोनाला घरापासून दूर मी ठेवीन. कोरोनाला घरापासून दूर मी ठेवीन. कोरोनाला घरापासून दूर मी ठेवीन. या कोरोनामधून आपण सगळे बाहेर पडतो आहोत. हेही दुष्टचक्र लवकर संपेल आणि एक संपन्न आयुष्य पुन्हा आपण सगळेजण जगू अशी खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांना मनापासून धन्यवाद. आणि परशुराम कोकणे आणि सरस्वती कोकणे या दोघांनाही मुलांना आशीर्वाद आणि नमस्कार. धन्यवाद मॅडम, भेटूया लवकरच. हो बाई, आमच्याकडून सत्यमोळीचं धन्यवाद. आणि हे हुमा गिफ्ट करून कुपन. थँक्यू. धन्यवाद.